नमस्कार. देव माझं अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत. दादा, एक प्रश्न असा मला थोडासा विचित्र वाटेल पडला, तो म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्याला जन्म का दिला? मी हे असं बघतो की 4000 वर्षापूर्वीपासून समजा वेद लिहिलेले आहेत, त्याच्यापासून पुराण, उपनिषद सगळे आले. म्हणजे एक आपण असं कन्सिडर करू शकतो की बाबा 4000 पूर्वी एक एक ढाचा आला की बाबा सिव्हिलायझेशन, की आपण कसं वागावं, आपलं आचरण कसं असावं, आपल्या पूर्वजांनी आपल्या आई वडिलांना म्हणजे त्यावेळच्या श्वापदापासून वापरलं, जंगलात ऑलमोस्ट जंगलात राहत होते सगळे. त्याच्यामध्ये असे पण असं होतं की डोळ्यात तेल घालून त्या पोरांना वाढवलं. आता बघतो आजची पोरं कुठेही धडपडतात, कसेही पडतात. तर हे सगळं त्यांनी एन्ड्युअर करून त्यांनी ती पिढी वाढवली. मग त्यांनी त्यांच्या मुलांना जन्म दिला, त्यांनी त्यांच्या मुलांना जन्म दिला. जर 4000 वर्ष कन्सिडर केली तर कमीत कमी 160 ते 200 पिढ्या यांनी असे करत राहिले आणि आताची पिढी सांगते की आम्हाला मुलंच नको. आता ह्यांनी हा जन्म दिला, ते प्रजनन क्रिया ते सगळं एका साईडला ठेवून द्या, पण एक कॉन्शियस 4000 वर्षापूर्वीपासून एक कॉन्शियस डिसिजन घेतला की आपल्याला मुलाला जन्म द्यायचा आहे. हे का? आणि हे पितृपक्ष हे सगळ्यानंतर अंगलेट आल्यानंतर सगळ्या गोष्टी आठवतात, पण हे असं का आहे? अच्छा, ठीक आहे. श्रीराम, सर्वांना नमस्कार. आज मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. दत्तात्रयांचं महत्त्व, दत्तात्रय म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय, या तिन्ही अवस्थांचं महत्त्व आजपासनं किंवा त्याचं पूजन, गुरुचरित्राची पारायण आता ह्या मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीपर्यंत होतात किंवा जेवढी दत्तात्रयांची सेवा आहे तेवढी होते. सरांनी जो प्रश्न विचारला, आपण प्रत्येकाने इतिहासामध्ये आणि भूगोल काही ठिकाणी असा मानव उत्क्रांती असा एक धडा सगळ्यांना होता आणि असं चित्र होतं. म्हणजे माकडापासनं मनुष्य एक एक स्टेप बदलत बदलत शेवटी तो आदिमानवापर्यंत येतो आणि मग नंतर डायरेक्ट एक मनुष्याचं चित्र दाखवलं आहे. मुळामध्ये उत्पत्ती ही सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्माच्या नाभीपासनं झालेली आहे त्याला. आणि एखादी गोष्ट जेव्हा घडते, म्हणजे अगदी सोपं उदाहरण देऊन सरांचं हे जो प्रश्न आहे ते सोपं उदाहरण सांगतो की सुरुवातीला जे मोबाईल होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साधारण 1-1 किलोचे मोबाईल, असे जाड मोबाईल, बटनांचे मोबाईल होते. कारण तेव्हा त्याची असलेली टेक्नॉलॉजी की त्याच्यामध्ये जेवढं ज्ञात होतं त्या अनुषंगाने त्याची डेव्हलपमेंट झालेली होती. मग आपण अशा दोन गोष्टी धरू की एका बाजूला ब्रह्मदेव आणि मनुष्य, आणि एका बाजूला तो मोबाईल कंपनीचा जनक आणि मोबाईल. आणि पहिल्यांदा त्यांनी जे हार्डवेअर तयार केलं, सॉफ्टवेअर तयार केलं, तर त्याला पुढचं आपल्याला काय गरज आहे, पुढची गरज काय हे तेव्हा त्याला माहीत नव्हतं. किंवा एखादी गोष्ट जेव्हा निर्मित केली जाते तेव्हा त्याच्यानंतर त्या गोष्टीसाठी काय गरज पडते नंतर ती गोष्ट वाचण्यासाठी किंवा राहण्यासाठी, तर हा भाग त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा येतो. आणि मानवाची जशी माकडापासनं एक 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 ज्ञान प्राप्तीच्या अनुषंगाने गोष्टी होत गेल्या, ही नैसर्गिक क्रिया आहे की माकडापासनं मनुष्य मानव तयार झाला. प्रत्येक प्राण्याची सुद्धा भाषा आहे, पक्ष्यांची भाषा आहे. जसं आपण बोलतो तशी त्यांची भाषा आहे, त्यांना समजतात. ह्याचं एक छान उत्तम उदाहरण म्हणजे कावळे, की तुम्ही कावळ्याला घास दिला तर तो जो पहिला कावळा येतो ना, तो एक विशिष्ट आवाज काढतो आणि त्या क्षणभरामध्ये ते बरेच कावळे तिथे येऊन ते जे अन्न ठेवलेलं असतं ते खातात. म्हणजे त्यांची एक भाषा आहे. मग जसं ही भगवंतांनी प्रत्येकाला दिलेली देण आहे. पण ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की समाधान, आपण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न बघू की जनावर जे असतो किंवा एखादा वाघ असेल, तो अनंत म्हणजे तिथं म्हशी, झेब्रे किंवा काही काही चरत असतील, पण तिथं आपण बऱ्याच वेळा ते नॅशनल जिओग्राफीमध्ये बघितलेलं आहे की तो तिथं वाघ जात असतो, ती जनावर बाजूने पळत असतात पण तो काही करत नाही. आपल्या मनामध्ये प्रश्न असतो किंवा एक उत्कंठ असते की आता हा वाघ कधी एखाद्या जनावरती झडप घालेल आणि आपल्याला कसा शिकार करतो हे पाहायला मिळेल.
ही एक प्रकारची मनुष्याची वैचारिकतेची विकृती झाली. म्हणजे एखादी गोष्ट आपण अ, आता त्या वाघाचं ते खाद्यच आहे, इतर प्राणी. पण आपल्याला त्याच्यामध्ये एक उत्कंठा निर्माण होते की कसा शिकार करतो, कसं खातोय, आणि मग नंतर आपणच त्याच्यावरती भावानं व्यक्त करतो, आई गं त्या किती गोजिरवाणा हरिण होतं आणि त्याला मारलं वगैरे. पण ह्या गोष्टी त्या वाघाला काही गरज नसते, किंवा त्याच्या लेखी तो त्याचं नित्य न्याहारीचा किंवा जेवणाचा भाग असतो. पण इथं अध्यात्म कुठं आलं ह्या गोष्टीमध्ये? तर तो साठवून ठेवत नाही. म्हणजे एक हरीण मारलं तर लगेच तो दुसरं हरीण मारेल, लगेच तिसरं मारेल. म्हणजे एखाद्या गोष्टीची साठवणूक करून ठेवत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हाच तो शिकार करतो, आणि ते शिकार सगळेजण वाटून खातात. म्हणजे आपण शिकाचं काय ते ही गोष्ट आहे. आपण काय करतो, आपल्याला जेवढं जमवता येईल तेवढं आपण जमवून ठेवतो गोष्टी. हा मनुष्य धर्म झाला. माकडांचंही तसंच होतं, जिथनं आपल्याला ही मुळात सुरुवात झाली. पण जसजशा गोष्टी पुढे सरकत गेल्या, उत्क्रांती जशी होत गेली, तसं मनुष्याच्या जीवनातले, म्हणजे माकड ते मनुष्य ह्याच्या जीवनामधले अडचणी वाढायला सुरुवात झाल्या. आणि मग त्या अडचणींसाठी, प्रत्येक अडचणींसाठी काहीतरी आपल्याला उपाय पाहिजे, सोल्युशन पाहिजे. तर ह्याच्यावरती नैसर्गिकरित्या इतर गोष्टींमार्फत तो शोध घेत गेला. आपण पाहिलं असेल की सुरुवातीच्या स्त्रिया असो, पुरुष असो, ह्या काही वस्त्र परिधान करायच्या नाहीत. मग नंतर काही ठिकाणी वेलांची किंवा झाडांची सालं अशा करून त्यांना ते ज्ञान झालं असेल, जे आपण चित्रपटद्वारे पाहतो, किंवा काही ठिकाणी अंदमानात काही अशी बेट आहे म्हणतात की तिथं अजूनही तसंच आहे. तर त्यांना काही त्याच्यामध्ये असं वेगळं वाटत नाही, कारण विकृत किंवा शरीरामध्ये असा तो एक वेगळा भाव निर्माण होत नाही. सहज त्यांनी ते त्या गोष्टीच्या सामोरे जातात. पण गोंधळ तेव्हा झाला की त्याचं विकृतपणा हा त्याच्यामध्ये म्हणजे जमा झाला, ॲड झाला, त्याचं ॲडिशन झालं. आणि ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना एक वेगळ्या प्रवाहाच्या दिशेने व्हायला ती गोष्ट सुरुवात झाली. आणि मग त्या गोष्टी जशा सुरुवात झाल्या तसे प्रत्येकाचे संकट वाढत गेली. मग त्याच्यावरती काय उपाययोजना किंवा ज्ञानाच्या दृष्टिकोनातनं हे सगळं मांडलं गेलं. पण जसं व्यासांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून चारी वेद लिहिले, प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपण थोडक्यात म्हणतो की त्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये आपल्याला सापडतं. तर त्याचं लिखाणाचं किंवा त्याच्यामध्ये क्रांती करायचं, म्हणजे जसं मोबाईलचं मी मगाशी सांगितलं की पहिल्यांदा साधं मॉडेल, मग त्याच्यामध्ये रेंज कमी टॉवर असायचे, की मग त्याचा काही ठराविक अवधी, मग त्याच्यानंतर ते म्हणजे फेदर टच आले, मग त्याच्यात त्याचं 2G 3G असं सगळं करत करत ते आता 5G पर्यंत तंत्रज्ञान आता आपण वाटेल ते त्याच्यावरती मिळवू शकतो. तसंच आज मनुष्याचं झालेलं आहे की विचारधारा ही इतकी फास्ट झालेली आहे की मूळ आपल्याला कशाची गरज आहे हे मनुष्य विसरला आहे. म्हणजे आज हे आपण हा जो विषय घेतोय की कुलाचार, कुळधर्म, किंवा जसं आता हा चॅनलवरनं बरेच जण फोन करतात, SMS करतात की आमच्या मुलांची किंवा मुलीचं लग्न होत नाही, आणि आम्ही पत्रिका दाखवल्या, आम्ही त्यांचं त्रिपिंडी श्राद्ध त्यांच्या पत्रिकेत कुळदोष, पितृदोष म्हणून सांगितलं, ते केलं, कालसर्प केलं, अमरावतीला गेलो, अजून कुठं जाऊन मंगळाची शांती केली, यमाची शांती केली. म्हणजे मनुष्याने कुठलं त्याच्यामध्ये अस्त्र त्याला जे मिळालं होतं ते वापरलं नाही असं नाही, पण तरी अडचण जागेवरतीच आहे. पण ती अडचण जागेवर का आहे, तर त्याच्यात अर्थात दोन गोष्टी होतात. एक तर आपण म्हणतो की काही वेळा एखादा रोग असा असतो ना की बरेच डॉक्टर जरी झाले तरी तो रोगच कळत नाही, आणि मग काही याच्यामध्ये तो रोग पटकन लक्षात येतो की अमुक असं आहे. म्हणजे मान दुखत असेल तर तुम्ही म्हणाल की
समजा तुम्हाला सांगितलं मान दुखते तर पायाला तुम्ही तेल लावा, तर मनुष्य मूर्खात काढतो. मान दुखते म्हटल्यानंतर तू मानेलाच तेल लावलं पाहिजे ना, त्याचा गुडघ्याशी काय संबंध आहे असा एखादा म्हणतो. आणि जर डॉक्टरांकडे जाता, ते डॉक्टरही म्हणतात आपण मानेचा एक्सरे काढू, मानेचा अमुक करू, तमुक करू, तिथं चवळून बघू, हे करून, कारण दुखत तो भाग असतो. पण नंतर कळतं की अरे नाही, तिथनं जाणारी व्हेन जी आहे ही आपल्या पायाच्या इथनं किंवा कमरेच्या इथनं जाते, ती दुखवली गेली, त्याच्यामुळे ती मान दुखते किंवा अतिविचारांमुळे मान दुखते. हे सांगायचं कारण असं की पत्रिकेमध्ये सुद्धा किंवा त्या मनुष्याच्या प्रत्येक कर्मभागामध्ये ही अशीच गोष्ट असते की आपण जे पाहत असतो वास्तविक ते नसतंच. आणि जिथं पाहायला पाहिजे तर तो भाग ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने समोर येत नाही. आता हा प्रत्येकाचा अभ्यासकाराची पद्धत वेगळी असते, कशा उद्देशाने केली जाते. तर तो सगळ्यात आपण काय होतो, म्हणजे आता मी म्हटलं की तुम्हाला मुलीची पत्रिका पाठवू का, मुलाची पाठवू का, तर इथं म्हणजे जेव्हा मी ह्या गोष्टी शिकलो, ज्यांच्याकडे आमचे डॉक्टरांचे भाऊ होते श्री भट, हे भारतीय ज्योतिष असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि उत्तम ज्योतिषी होते. ते आता देहात नाहीत ह्याच्या. पण जेव्हा मी त्या काकांकडे शिकलो तेव्हा ते मला म्हणाले, हेमंत तू बघ पहिला की घोड्याची रेस असते की नाही, तर घोड्याची रेसमध्ये ते तुला कधी तू ते पुस्तक बघितलंयस का त्याच्यात. म्हटलं नाही काका. तर म्हणले तू असं कर, तू एकदा ते पुस्तक विकत आण. म्हणजे एवढं छोटं कोल का कोल काहीतरी नावाचं ते एक पुस्तक मिळतं, जिथं रेस चालते, तिथं पुण्यात रेसकोर्स आहे, ते मिळतं. आणि डेक्कनवरती पण त्याचं काउंटर होतं, पण त्यावेळी मला ते मिळालं. ते मी घेऊन त्यांच्याकडं गेलो आणि त्याला म्हटलं काका पुस्तक आणलं आहे. तर ते म्हणले उघड ह्याच्यात. तर ते उघडलं पुस्तक, तर त्याच्यामध्ये अशीच वेगवेगळी आपल्याला जे माहीत नव्हते, ब्लॅक पॅन्थर, अमोक, स्टॅलन, विलन, अशी काही काही नावं त्याच्यामध्ये त्या घोड्यांची दिलेली होती. तर ते म्हणले की ते हे जे आहेत ना, हे म्हणले सगळे हे जे धावणार आहेत ते घोडे आहेत म्हणले. आणि खाली जे आहे ही त्याची कुळाची माहिती आहे, म्हणजे त्याची ब्रीड काय आहे. म्हणजे त्या घोडा म्हणजे एखाद्या घोड्यावरती जेव्हा पैसे लावले जातात तेव्हा ते किती तो घोडा तगडा आहे ते बघितलं जात नाही. तर त्याच्या आईनी किंवा त्याच्या वडिलांनी किती रेस जिंकल्या आहेत, त्याचं ब्रीड किती आहे, त्याची ताकद किती आहे, ही त्या पुस्तकामध्ये छोट्या याच्यामध्ये माहिती दिलेली असते. तसं म्हणले की ज्योतिष हा अभ्यास करताना आपण काय करतो की मुलाचं लग्न होत नाही म्हणून मुलाची पत्रिका घेतो. पण एखादं रत्न हे कुठल्या खाणीतलं आहे, इतकी सोपं त्यांनी मला करून सांगितलं की कुठल्या खाणीतलं आहे. एखादं पीक हे जर उत्तम निघालं नाही तर ते कुठल्या जमिनीत पेरलेलं होतं आणि त्याची मशागत कशी केली होती, असं म्हणले. हे सगळं ज्योतिषशास्त्र आहे. आपण फक्त त्या यजमानांचं म्हणजे जसं लग्न जमत नाही त्या मुला मुलीचं किंवा काही जे अडचण शारीरिक असतील तेवढं त्यांचं बघत असतो आणि त्या ग्रहांमध्ये अडकून बसतो की मग राहूचा दोष आहे, मग मानसिक अवस्था ठीक नाही होत, मग सारखं आजारपण येतं, हातपाय दुखतात वगैरे वगैरे. आज तुम्ही गुगलवरती नुसते राहू दोषाचे तोटे टाकले तर असे हजारो तोटे येतात, फायदे टाकले तरी हजारो फायदे येतात. पण कारण जी गोष्ट वाईट असते ना ती चांगली पण असते. कधीच परमेश्वरांनी ह्या सृष्टीची निर्माण करताना वाईट गोष्ट निर्माणच केलेली नाही आहे. मनुष्याने तिला वाईट ठरवलेली आहे, कारण बघाचा दृष्टिकोन. तसं ते म्हणाले की तुम्ही ह्या जो दोष असतो त्या पत्रिकेतला तर याच्या कुळामध्ये शिरणं गरजेचं असतं. नुसतं त्या मुलाचं बघून चालत नाही की काय आहे काय नाही. मग काय होतं, एक आपण असं उदाहरण धरून चालू की एखाद्याला शुक्राची दशा आहे, मग ते एखादे गुरुजी सांगतात तुम्ही असं करा की कुठल्या तरी लहान मुलींना गजरे द्या, फुलं द्या, ते द्या किंवा हातामध्ये हिरा घाला. आता ज्याची मुळात मध्ये अडचणच पैशाची इन्कमच नाही, नोकरी नाही म्हणून तो ज्योतिषाकडे आलाय, तो हिरा कसा घालू शकेल किंवा कसा घालेल.
मग नाही तुम्ही असं करा, हिरा नाही ना घालू शकत तर अमेरिकन डायमंड घाला. मग परत इथं अजून एक गोष्ट तत्व आडवं येतं. मग ज्याला हिऱ्याचीच गरज आहे, त्याला त्याच औषधाची गरज आहे, तर ते औषध त्याला पाहिजे असताना तुम्ही त्याला क्रोसिनची गोळी देऊन कसं चालेल. संघाचा उद्देश असा आहे की त्याच्याशी आपल्याला त्या पत्रिकेशी किंवा त्या ग्रहांशी एकरूपता साधता आली पाहिजे आणि त्याचा खरीच अडचण काय आहे त्या दृष्टिकोनातनं विचार केला पाहिजे. मग इथं जसं मनुष्य जसजसा घडत गेला तसे संस्कार घडत गेले आणि ह्या संस्कारामध्ये कुलधर्म आणि कुलाचार हा भाग जेव्हा त्याचा मनूचा प्रवाह म्हणून एक मागंही सांगितलं होतं, एक पुस्तक आहे, तर तो मिळालं तर ते पुस्तक सगळ्यांनी जरूर वाचावं. कारण त्याच्यामध्ये खूप आपल्या कित्येक हजारो वर्षापूर्वीचा इतिहास लिहिलेला आहे आणि त्यातनं आपल्याला कळतं की मनुष्य कसा घडत गेला आहे आणि कशा प्रकारे, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की झाडावरचं कच्चं फळ त्याला शिजवणंच माहीत नव्हतं, मग तो कसा शिजवायला लागला, अग्नीच माहीत नव्हता. ते काय आत्ता आपण फक्त लायटरनी गॅस पेटवतो, पण तेव्हा दगडांनी तो पेटवला जायचा. पण मग ते दगड ते गारगोटीच आहेत ह्याचं पण संशोधन झालं ना तेव्हा. म्हणजे जसजशी माणसाच्या बुद्धिमत्तेत वाढ होत गेली दिवसेंदिवस, कारण जोपर्यंत माहीत नव्हतं की हे शिजवून चांगलं लागतं तोपर्यंत मनुष्य कच्चंच खात होता. मग ह्या गोष्टी पुढं होत 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 जेव्हा त्या कुलाचार आपण बघितलं असेल जुने चित्रपट वगैरे की भिल्ल वगैरे असतात, त्यांची देवता असते, त्यांना कोणाचा तरी चित्रपटामध्ये कोणाचा तरी बळी देण्यासाठी पकडलं जातं, मग तो नायक वाचवतो वगैरे, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात आजही आफ्रिकन कंट्रीमध्ये किंवा ह्या काही गोष्टींमध्ये हे प्रथा रुजू आहेत किंवा त्या गोष्टी आहेत. त्याचं कारण असं की तिथं त्या गोष्टींना ती देवता मानतात. कारण कुठल्या तरी गोष्टीला तुम्ही नाव द्यायला पाहिजे ना. आज मोबाईल या शब्दाचा अर्थ काय, कुठेही घेऊन जा. मोबाईल म्हणजे तुम्ही कुठं एकाच जागी नाही, त्याला मोबाईल म्हणतात. मोबाईल म्हणजे फोन फक्त मोबाईल नाही तर मोबाईल व्हॅन पण होते की तिथं ती कुठेही जाऊ शकते. तसं तिथंही देवता त्याच्यामध्ये आहे की ही शक्ती आहे. पहिलं मानणं हा भाग आला आणि ह्या मानणं भागा आल्यानंतर त्या शक्तीमध्ये असं शास्त्र सांगतं किंवा संशोधन केलं गेलेलं आहे की एका दगडामध्ये एखादा जर दगड असेल आणि त्याच्यावर तुम्ही जर आपलं पहिलं हे रवीचं बोट ठेवून जर काही साधना केली तर तो दगड जो आहे त्याच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होत आहे. आणि मग काही ठिकाणी अजून असे दगड आपल्या इथं खेडशिवापूरमध्ये एका दर्ग्यात आहेत किंवा म्हैसूरला एका ठिकाणी आहेत की ते आपण म्हणतो की ते 5-7 जणांनी बोट लावलं की ते उचलले जातात. म्हणजे नुसतं एकाने उचलायला गेलं तर ते उचललं जात नाही, पण 5-6 जणांच्या बोटाने ते उचलले जातात. मग ताकदवान मनुष्य का उचलू शकत नाही आणि बोटच का उचलू शकतात, तर त्याचं कारण असं की त्यात निर्माण होणारी ऊर्जा. मग ह्या ऊर्जेवरती लोकांचा विश्वास बसत गेला की इथं काहीतरी आहे, म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला काहीतरी प्राप्त होत आहे की त्यातनं पहिली ती मूर्ती घडली. म्हणजे मूर्ती काय अशी लगेच घडली गेलेली नाही आहे. जसजसं मनुष्याला अनुभव आला मग ती मूर्ती घडली गेली, म्हणजे नुसता दगड घडला गेला. मग असं होतं की असा नुसता दगड कसा ठेवणार, मग त्याला काहीतरी मी जसा दिसतोय, मग तेव्हाच्या लोकांची जेव्हा त्यांना पूर्ण ज्ञान नव्हतं ती विचारधारा, मग त्यांच्या पद्धतीने त्यांना ते डोळे, तोंड, दात असं काढलं गेलं. मग आपण त्या चित्रपटांमध्ये किंवा जुन्या ठिकाणी असं काही ठिकाणी देवता अजूनही हजारो वर्षांपूर्वीच्या मूर्त्या आहेत, अशा त्या उग्र स्वरूपात आहेत, हास्य स्वरूपात नाही आहेत. त्याचं कारण असं की हास्य हा भाव आहे हे त्या लोकांना कळलंच नाही की हसणं हा भाव आहे. कारण विनोदाचा भाग काय, म्हणजे कशातनं आपल्याला आनंद उत्पन्न होतो हे त्या लोकांना माहीतच नव्हतं. दिवसभर कारण उद्योग नाही, जंगलामध्ये फिरायचं, जेवाच्या वेळी अन्न आपलं हे करणारी शिकार करायची आणि बाकी हे काही नाही. मग शारीरिक जसं म्हणतो की आत्ता
ह्या गोष्टींमध्ये आपण नियोजन करतो मुलं होऊ नये म्हणून, पण तेव्हा तसं नव्हतं. पण जसं ते पुढं होत गेले घटना, तसं तेव्हा काही फळं किंवा काही फुलं ह्याच्यातनं ते त्यांच्या लक्षात आलं की हे केल्यानंतर म्हणजे गर्भधारणा होत नाही. म्हणजे ही त्यावेळेचं झालेलं ते संशोधन. मूर्त स्वरूप त्याच्यातच तेव्हा आलेलं. मग एखाद्या प्राण्याचं स्वरूप दे त्याला, किंवा आपण ते पाहिलं असेल ड्रॅगनचं स्वरूप दे, की अकराळ विक्राळच, म्हणजे ती शक्ती तशीच पाहिजे, हा तेव्हा त्यांचा भाव होता. मग जसं पुढं घडत गेलं, मग जसं युग बदलली गेली, मग जसं आपण म्हणतो की रामाचा अवतार, त्याच्या अगोदरचे अवतार आहेत, मग कृष्णाचा अवतार, ह्याच्यामध्ये मनुष्याला प्रेम आणि आनंद हे भाव म्हणजे उत्पन्न झाले किंवा समाजाला कळायला लागलं. मग त्या माणसांना कळायला लागलं. तुम्ही जुने कुठलेही गोष्टी त्याच्यात करा, तुम्हाला हास्य हा भाव त्याच्यामध्ये कशातच दिसणार नाही. पण मूर्तीपूजनाचा, मूर्ती म्हणजे काय, आपण आता मूर्ती म्हणतोय, त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यावेळी देव, मग त्याला खायला काय देणार. म्हणजे आपण म्हणतो की ही बळी दिलं जातं, हत्या केली जाते, तर त्यावेळी त्या माणसांचा दृष्टिकोन असा असायचा ना की आम्हाला खायला जर हे लागतं तर ते ह्याला पण खायला तेच लागू शकतं, म्हणून तो बळी दिला जायचा. तर ही एक अभ्यासाचा भाग झाला की त्या अशा अनुषंगाने ह्या गोष्टी पुढं होत गेल्या. पण जेव्हा आपल्याला धर्म ही संस्था स्थापन झाली की मनुष्यानी कसं काही नीतिमूल्य, आदिशंकराचार्यांनी मनुष्य जीवन जगताना काय नीतिमूल्यांचा वापर करायला पाहिजे हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आपण म्हणजे देवतांनंतर सगळ्यात मोठं स्थान असेल ते आदिशंकराचार्यांचं स्थान आहे, की त्यांचा शब्द प्रमाण आहे. मग त्यांनी धर्मस्थापना केली. धर्मस्थापना म्हणजे काय की फक्त म्हणजे आपण जसं आत्ता म्हणतो की हिंदू धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म, तर तसं नाही. धार्मिक म्हणजे ज्याला आपण कुठंतरी ऊर्जात्मक अवस्था उत्पन्न होणाऱ्या गोष्टी अशा त्यांनी त्या तयार केल्या. आणि ह्या तयार करताना त्यांनी काही नीतिमूल्य आखून दिली की कशा प्रकारे उपाययोजना व्हायला पाहिजे. आज आता कसं झालं, मग तेव्हा आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ की महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं त्या लोक तिथं स्थित होती, तर त्या लोकांना ते गावाला काही नावं ठेवली गेली. मग त्या नावांवरनं, गावाच्या नावांवरनं त्या माणसांची आडनावं तयार झाली. पण जसं ही पूर्व लोक होती की ज्यांनी एक देवता ठेवायची, तशी प्रत्येक ग्रामामध्ये म्हणजे एका याच्यामध्ये देवता असते. अजूनही तुम्ही गेलात तरी ग्रामदेवतेचा उत्सव आता परत ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याच गावांमध्ये यात्रा असतात, त्यांचा उत्सव असतो ह्याला. तर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण काय असतं की आपलं तिथं कुळ हे तिथंशी जोडलं असतं. म्हणजे फर्स्ट कनेक्शन हे तिथनं तुमचं येत असतं आणि ते कनेक्शन पुढं ते आत्ताच्या पिढीपर्यंत आलेलं असतं. म्हणजे आणि तेव्हा त्याच्यामध्ये जे काही मग त्याच्यात गट पडले, मग प्रत्येक गटाने काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे हे स्वतःचे काही नियम ठरवले. मग जरा आपण म्हणतो की आमच्याकडं कुलधर्म अशा पद्धतीने केला जातो, आमच्याकडं अमुक पद्धतीने केला जातो. तर प्रत्येकाचं म्हणजे जिथं आपण म्हणतो की जिथं बळी दिला जात नाही, म्हणजे प्राण्याचा बळी दिला जात नाही, आणि जिथं इतर कुलाचार होतं तिथं आपण कोळ्याचा बळी हा देतो. म्हणजे बळी हा दिलाच जातो, पण तिथं आपण त्या कोळ्याला ते आपण समजतो की त्या देवतेला सांगतो की हे तुझं खाद्य समज. आणि ते करताना म्हणजे हे मुद्दामून का सांगतो की याच्यावर थोडासा अभ्यास केला होता की ही काय म्हणजे बळी ही प्रथा खरंच आहे का आपण म्हणतो, किंवा ह्याच्या मागं शास्त्र काय आहे. तर या गोष्टी अभ्यासणं गरजेचं आहे. थोडासा तो अभ्यास केला होता की असा हा कोवळा आहे समजा, तर हा कोवळा तुम्ही आपण घरी काकडी कापतो, तर काकडी कशी अशी हळू कापतो, कोबी कापतो, हळू कापतो. पण जेव्हा बळी दिला जातो तर तेव्हा तुमची आंतरिक शक्ती
ही त्या बळी ज्या देवतेला दिली जाते, तर त्या देवतेची जे स्वरूप असतं त्याला त्या अनुषंगाने तो बळी एका घावामध्ये त्याचे 2 तुकडे व्हायला लागतात. त्याचं कारण असं आहे, म्हणजे तसाही अभ्यास मुद्दामून केला की असं आपण धरू की एखाद्या जनावराचा बळी दिला, उदाहरण म्हणून आपण एखादी बकरी धरू की त्या कसायाने बळी दिला आणि तो पहिल्या फटक्यामध्ये तिचं जे शिर वेगळं करतात, तर तो भाग जर नीट झाला नाही आणि ती जर तडफडायला लागली तर ते तडफडण्याचा तो कर्माचा भोग ह्या जो कापतो, म्हणजे ज्याच्यासाठी कापलं जातं त्याच्या कुळाला लागतो, कारण ती तडफडत असते. म्हणून ह्याच्यामध्ये एक जर तुम्ही अभ्यास केला की त्या देवतेला जर देताना एका घावामध्ये ते, म्हणजे इथंही त्रास झाला नाही पाहिजे आणि तिथंही तुम्हाला एका झटक्यात दिलं पाहिजे, कारण त्या देवतेला तडफडणारी गोष्ट आपण देऊ शकत नाही. म्हणजे डोळ्यासमोर जर तुम्ही आणलात, काही ह्याच्यामध्ये ह्या वाक्याचा कदाचित विरोध सुद्धा होऊ शकतो की असं काय त्याच्यामध्ये ह्याला, तर ते तसं नाही, हा अभ्यासाचाच भाग आहे आणि हा करणं गरजेचं आहे. आणि दादा एक ह्याच्यात सांगतो की खूप मंदिरांमध्ये असा कोवळ्याचा बळी दिला जातो, पण मी इथे जवळून बघितलेलं आहे की जेव्हा सगळे जातात ना तेव्हा ऍक्च्युअल बळी दिला जातो. हो, नाही ठीक आहे, हे आहे, कारण ते जे शास्त्र आहे ते शास्त्र पाळलं जातं आणि काय आहे आणि आपण हा अभ्यास करतो. आज कोणी असं विचार करतं का की तुम्ही जे मांसाहार करतात, रोज एवढ्या त्या कोंबड्या आणि सगळे प्राणी मारले जातात, तेव्हा तुमच्या मनामध्ये दया उत्पन्न होत नाही. मग तेव्हाही ती दया उत्पन्न व्हायला पाहिजे. याच्यामधनं माणसं असंही म्हणतील की आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत, आमचा काही त्याच्याशी संबंध नाही, आम्हाला हे मान्य नाही, हेही त्याच्यामध्ये ह्या व्हिडिओ पाहून सुद्धा त्याच्यामध्ये सांगू शकतात. पण आपण ह्या घटना कशा पुढं आल्यात समाजापुढं हे सांगायचा प्रयत्न करतोय की प्रथा काय असतात आणि प्रथा काय आहेत. शेवटी ते अन्न आहे. आपण जेव्हा एखाद्या ऊसाचा रस पितो, रस कधी तो ऊस कापताना बघितलंय का, असं फटकन त्या ऊसाला तो मारलं जातं, म्हणजे कापलं जातं त्याला. मग त्याला असं म्हणतो का की ऊस आपण शांतपणे करून देऊ, चिरून देऊ, तर चिरणं भाग वेगळा आणि कापणं भाग वेगळा. कापलं म्हटलं ना की ते तुमचं रक्त काढलं, जिथं रक्त येतं, म्हणजे रक्त येण्या सदृश्य किंवा रस येतो, आपण रस हा शब्द जास्त उत्पन्न व्यवस्थित ठरेल, कारण कोबीतनं काय रक्त येत नाही, काकडीतनं ह्याच्यात येत नाही, तर तो रस जो निघतो ना त्याला चिरणं असं म्हणतात. आपल्याला काही हे करताना वेळेवर हात चिरला, पटकन रक्त येतं. आणि कापलं तर कापणं हे तिरकं असतं, पण चिरणं हे उभं असतं. म्हणजे हा पण एक त्याच्यामध्ये आपल्या शब्दांच्या मध्ये अर्थ खूप समजून घेणं गरजेचं आहे, कारण शब्द बदलला की अर्थ बदलतं. एक कोणीतरी मार्गशीर्ष म्हणजे त्याची उपनाव, म्हणजे मार्ग आणि शीर्ष म्हणजे मस्तक, असं त्याचा अर्थ करून सांगितला होता. पण ते तसं नाही आहे, तो मार्गशीर्ष हा नाही, ह्याच्यामध्ये षटकोन घेतलाय आणि अथर्व शीर्षमधला जो श आहे ना तो हा शामृगातला आहे. त्यामुळं इथं शामृगातला श येतो ना, तर ते शीर्ष म्हणजे मस्तक होतं आणि हे शीर्ष म्हणजे मस्तक होत नाही. म्हणजे मला म्हणायचं एवढंच आहे की अभ्यास करताना प्रत्येक शब्दावरती आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अर्थ निघतोय म्हणून तो काढायचा नाही. तसं शास्त्राचं काही त्याला सपोर्ट आहे का, शास्त्रामध्ये कुठं त्याचा उल्लेख आहे का, हे पण पाहणं गरजेचं असतं. आणि आपल्याला एखादी गोष्ट अशी वाटली की मला असा अर्थ वाटतो, तो सांगायचा की मी काढलेला अर्थ आहे, म्हणजे मला त्याची अनुभूती आली स्वतःचा. कारण काय होतं, शब्द बदलला की अर्थ बदलतो, तसं इथं होतं. म्हणून कापणं हा भाग वेगळा आणि चिरणं हा भाग वेगळा त्याला. दुसरी गोष्ट की कोवळा सुद्धा देतात, मग मी ते बघितलं, तर कोवळा जो आहे तर ती सुरी घेतात, त्याला धार लावली जाते. म्हणजे असं नाही की घरात वापरते ती सुरी घेऊन ये रे आता त्याच्यामध्ये हे करू नाही. आता गंमत बघा, डोळ्यासमोर कृती आणा, ती देवता आणा, ते कोवळ्यामध्ये काय आहे की त्याला आपण म्हणजे अगदी हळू चिरला तरी काय होणार आहे, पण नाही.
आपले मंत्रशास्त्राच्या अनुसार किंवा मंत्रांच्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य आणि तो भाव उत्पन्न करता येतो. हे आपल्या भारतीय मंत्रशास्त्राचं मोठं गुपित आहे की कुठलाही गोष्ट असो, तुम्ही मंत्रशास्त्राच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये ताकद निर्माण करू शकता. कुठलाही पदार्थ वस्तू असो. आणि मग याच्यामध्ये विशिष्ट मंत्र गुरुजी म्हणतात आणि मग तो एक जोरात फटका त्या कोळ्याला मारला जातो आणि तो कोळ्याचे 2 तुकडे होतात. म्हणजे ते बलिपूजन झालं. म्हणजे त्याच्यात आता नवरात्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हे करतात. माझ्या मित्राच्या इथे कोकणामध्ये ह्या गोष्टी होतात. आपल्याला ते कोळा दिल्यामुळं काही तेवढं त्याच्यामध्ये वाटत नाही, पण जे त्यावेळी मंत्रशक्तीतनं जे कंपनं निर्माण होतात ना, ती कंपनं तीच असतात जी तुम्ही एखाद्या जनावराला बळी देताना ते मंत्र म्हटला जातो. म्हणजे दोन्हीमध्ये काहीही फरक पडत नाही. मग त्याच्यानंतर असं झालं किंवा काही ठिकाणी मग आपण म्हणतो की म्हसोबाला हे करतात आणि मग तिथंच जातात, मग तिथंच ते मांस शिजवलं जातं. मग ते असं प्रथा आहे की तिथंच ते संपवून घरी यायचं वगैरे. हे सगळं मनुष्याने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, ह्या देवतेने निर्माण केलेल्या नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही तिथं मारून त्याचा कचरा करू नका. तुम्ही जे काही मारलेले आहेत ना ते तुम्ही त्याच्यात करा. त्या देवतेला काय मग तिथं जाऊन ठेवायचं आणि मग ती माणसं येतात ते घेऊन जातात. म्हणजे हा प्रकार एक वेगळा अभ्यासण्याचा वेगळा प्रकार आहे. पण कुलाचार कुलधर्म हा जो प्रकार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे. कुलधर्म म्हणजे काय की आपल्या पूर्वजांमधले तेव्हाच्या लोकांनी पूर्वजांनी जो एक नियम बांधून दिलेला आहे की त्या नियमाच्या अनुषंगाने अमुक वर्गातल्या लोकांनी चाललं पाहिजे. आता इथं जे आपण म्हणतो की त्या काळी जातपात झाली किंवा काही जास्त झालं, हे बुद्धिवादातनं झालेलं आहे. हा बुद्धिवादाचा भाग आहे. हा काही कुठला याचा भाग नाही. म्हणजे आपण किती चांगलं घरामध्ये साजूक तूप खात असो, बदाम खात असो, पिस्ते खात असो, तब्येत चांगली असेल, हार्ट अगदी कार्डिओलॉजिस्टनी आपल्याला दिलं की ह्यांचं हार्ट उत्तम आहे, अजून 100 वर्ष चालेल, पण जर सांगितलं ते कुदळ फावडं घ्या आणि रस्त्यावर खड्डा तर खणू शकणार नाही आपण. कारण ते काम आपलं नाही. आपलं नाही म्हणजे काय की ते शरीराला सवय नाही. आणि त्या माणसाला की ज्याला एक भाकरी खाऊन कोरडं भाजी खाऊन त्याचं शरीर असं आपण जर बघितलं कधी अतिशय पिळदार असतं, त्यांना कुठल्या जिममध्ये जायला लागत नाही. कारण निसर्गतः ते कुदळ मारून त्यांचं शरीर तयार झालेलं असतं. मग ह्या माणसांचं असं हे सुकं अन्न खाऊन त्याच्यात कुठली प्रोटीन्स नाहीत, काही नाही, पण शरीर इतकं उत्तम आणि निरोगी असतं. म्हणजे थोडक्यात काय की हा एक प्रकारचं वर्गीकरण हे मानवानेच तयार केलेलं आहे आणि भगवंतांनी ह्याला प्रमाण दिलेलं आहे की ठीक आहे, ह्या माणसांना तसं जे आहे ना तसं त्यांना शारीरिक त्रास करून त्यांना काही त्रास होत नाही. आपल्यापेक्षा जास्त सुखी असतात. आपण झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतो, त्यांना तिथं रस्त्यावरती 12च्या उन्हात आपण मफलर आणि ते काय स्कार्फ बांधून लेडीज उभे असतात ह्याच्यात करून असतो आणि ती माणसं त्या दगडीवरती मस्तपैकी दुपारच्या उन्हामध्ये झोपलेले असतात. आपण बघत असतो, अंगातनं घाम पडत असतो, पण झोप इतकी शांत लागते. याला सुख म्हणतात. मग हे भगवंतांनी विविध वर्गीकरण केलेलं आहे की नंतर मनुष्याने त्याला जातीचं राजकारण दिलं. तर तो भागाचं काही गरज नाही आहे की त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही, फक्त ते माहिती असावं म्हणून सांगितलं त्याला. आणि याचा सगळ्यात भेद मिटवला तो सावरकरांनी मिटवला होता. सगळ्यांना माहिती आहे की रामाचं मंदिर जे त्यांनी रत्नागिरीमध्ये चालू केलं तर तेव्हा त्याच्या एका आता समजाचं म्हणून की दुसऱ्या एका जातीच्या माणसाच्या हातनं त्याचं त्या रामरायांची पूजा अर्चा केली होती. आणि त्यांनी नंतर त्यांच्या जसं आपण म्हणतो की आज घरी जेवायला मेहून बोलवतात, मग सावरकर त्यांच्या घरी मेहून म्हणून त्यांची बायको आणि ते जायचं आहे तर तेव्हा ते अट टाकायचे की माझ्याबरोबर ह्या जातीमधला पण एक मनुष्य आणि एक बाई असेल तरच तुम्ही आम्हाला मेहून बोलवा, नाही तर बोलवू नका. ह्याला म्हणतात समाजाचं एकत्रीकरण आणि धर्म वाढवणं. म्हणजे महत्त्व काय असतं ना ते त्यांनी ह्याच्यात करू म्हणजे तो
पाया रचून दिलेला आहे. तो कधीच समाजापुढे येत नाही. हा सगळा दुर्भाग्य म्हणजे हे दुर्दैव आहे आणि तो विषय पण वेगळा आहे. पण इथं आपण हे कुलधर्म करताना आपल्याला जे आखलेले आहेत आणि कुलाचार म्हणजे काय तर आचरण, कुल अधिक आचरण. तर आपण आचरण कसं पाहिजे, म्हणजे आपल्या घरामध्ये कुठल्या रीतिरिवाजी पहिल्यापासून पाळल्या गेलेल्या आहेत, तर त्या रीतिरिवाजाच्या अनुसरून आपल्याला पुढच्या पिढीवरती संस्कार करायचे असतात. मग हे संस्कार होत आहेत की नाही हे आपण बघत नाही. मग आपण जसं की साधारण एक 20 वर्ष आत्ता मागं गेलो समजा, तर 1990 पर्यंतचा काळ घ्या, 1990. तेव्हाही पत्रिका किंवा सगळं बघून लग्न व्हायची. रादर तेव्हा आपण म्हणतात लव्ह मॅरेज म्हटलं की तेव्हा कुठंतरी खूप मोठं काहीतरी त्या मुलामुलींनी केलं असं समाजामध्ये असायचं. पण पाहून लग्न केली जायची. एकंदरीत का तर संसार उत्तम व्हावा, कुठेही अडचण येऊ नये. 36 गुणमध्ये किती गुण जमले तर त्याच्यात आपल्याला लग्न करणं उत्तम, ह्या अनुषंगाने सगळं पाहिलं जायचं. मग ते पोह्याचे कार्यक्रम वगैरे व्हायचा आहे, तर ह्याच्यात शास्त्र आहे. म्हणजे नुसता पोहे करून खायला जायचं त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे ती जी मुलगी होती, ती मुलगी जेव्हा आपल्या घरात येते, कारण आयुष्याला फोडणी जी स्त्री व्यवस्थित घालू शकते ती उत्तम संसार करू शकते. असं त्या पोह्याचं आपण जे पहिल्यांदा बघतो, ते नुसतं पोहे खायला जायचे म्हणून त्याच्यात ते केलं जायचं नाहीत. तर ती मुलगी फोडणी कशी घालते त्या पोह्याला ह्याच्यावरनं तेव्हा त्या लोक तर्क करायचे की ही मुलगी घर संसार करायला अतिशय उत्तम आहे का नाही, तिचा स्वभाव काय. म्हणजे त्या लोकांचे तेव्हाचे ते अभ्यास असायचे. काही आपण म्हणतो ना की काही असे आराखडे असतात की त्यातनं कळतं की अमुक गोष्ट कशी आहे. आपल्याला खूप वाटत असतं की मी ग्रॅज्युएट एज्युकेटेड आहे, माझी आजी अशिक्षित आहे, तिला काही कळत नाही. पण ती आपल्यापेक्षा हुशार असते, कारण तिने पावसाळे जास्त पाहिलेले आहेत आणि तिने मनुष्याचा प्रत्येक स्वभावाचा अभ्यास केलेला असतो. म्हणून ते सुरुवातीच्या काळामध्ये जे आपण चित्रपटात किंवा ते पाहिलं जायचं किंवा बऱ्याच जणांच्या बाबतीत घडलं पण असेल या गोष्टी. का तर संसार कुलधर्म कुलाचारचं आचरण करणारी ती मुलगी आहे की नाही हे पाहिलं जायचं. मग तसंच मुलाचीही परीक्षा व्हायची की म्हणजे फक्त आपल्या याच्यामध्ये फक्त कुलवधू परीक्षा असं त्याच्यामध्ये नाही आहे की तिनेच काही फक्त पत्कर घेतलेला नसायचा की स्त्रीनेच फक्त परीक्षा द्यायची. तर नवऱ्याचं सुद्धा मग तो काय व्यवसाय करतो, त्याचं आचरण कसं आहे काय, ह्याची सुद्धा चौकशी व्हायची. पण तेव्हा बायका बाहेर नोकरी करायला जायच्या नाहीत, घरातच असायच्या. मग त्यांची परीक्षा कशावरनं करायची, तर ह्या अनुषंगाने तेव्हा ते पायंडे होते. पण हे करताना आपल्याला तो कुलधर्म स्वीकारून आपण जर बघितलं असेल की जुन्या काळी जेव्हा बिल्डिंग्स नव्हत्या, अगदी बिल्डिंग नव्हत्याच, वाडेच होते, त्या प्रत्येक वाड्याला घराला मध्ये उंबरा असायचा. प्रत्येक घराच्या समोर तुळशी वृंदावन असायचं, कुंडी तरी असायची. मग त्याला संध्याकाळी दीप लावला जायचा. मग त्याला ती स्त्री घरामधली जी असेल ती प्रदक्षिणा घालायची, त्याला नमस्कार करायची. ह्या रीतिरिवाजी आता दिसतच नाही आहेत. म्हणजे तेव्हा व्हायचं काय की ती ज्या आपण अभ्यासू तेव्हाच्या लोकांनी अभ्यास करून काही ज्या रीती पाडून दिलेल्या आहेत, घालून दिलेली आहेत, काही गोष्टी पायंडे काही आपण ते पाळावेत असं सांगितलेलं आहे, ते आता इतिहास जमा नाही, ते नाहीच असंच झालेलं आहे. त्यामुळे ते आता लोकांना त्रास काय ते त्याच्यामुळे त्रास आहे. प्रत्येकाच्या गोष्टींमध्ये आज तेव्हाच्या लोकांमध्ये काही पत्रिका काही असे तेव्हाचे ग्रह काही वेगळे होते का, तर नव्हते. सगळ्यांचे ग्रह हे तेव्हाही हेच ग्रह तेव्हा त्यांच्या पत्रिकेत तेच होते. तेव्हाही अशाच गोष्टी झाल्या त्या. पण तेव्हा घराण्याचं एकत्रीकरण होतं. म्हणजे कुटुंब एकत्रित कुटुंब पद्धत होती. मग एकत्रित कुटुंब पद्धत असेल तर मनुष्य स्वतःची सुखदुःख ही एकमेकांमध्ये घरामध्ये वाटून घेतली जायची.
भले आपण कितीही तेव्हा चित्रपटात बघतो की सासू सून नणंद ही त्यांची भांडणं वगैरे जरी असायची सगळं, तरी घरामध्ये आधार हा एक सगळ्यात मोठा भाग होता. घरामध्ये जे निर्माण व्हायचं, घरामध्ये जे अन्न शिजवलं जायचं, घरामध्ये अन्न जे भरडलं जायचं जात्यावरती वगैरे, ह्या सर्व गोष्टी मनुष्य जीवन जगण्यासाठी उत्तम गोष्टी ह्या मानल्या जातात, आजही मानल्या जातात. पण आज दुर्दैवाने त्या नाहीत. आपण पीठ म्हटलं की लगेच रेडीमेड आटा, अमुक आटा, त्याच्यामध्ये बाहेरचं सगळं आणतो. पण तेव्हा ज्या जात्यावरती त्या अभंग गाता गाता त्या जात्यावरती घरामधली बाई पीठ दळायची, तेव्हा आपोआप त्या अन्नामध्ये उत्तम गुण निर्माण व्हायचे, म्हणजे ते संस्कार व्हायचे. घरामधली स्त्री सकाळी लवकर उठून तेव्हा सडा वगैरे माळायची, घरामध्ये जनावरं असायची त्यांना खायला घालायची, मग माणूस उठून पटकन आवरून मग ते गाईचं दूध काढ किंवा काय शेतावरती जा, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता त्या कालानुरूप सर्व लुप्त झाल्या आहेत, आता ते नाही आहे. पण ते जरी नसले तरी त्यांचे जे त्यांनी ठरवून दिलेले नियम आहेत ना, ते अजून तुम्ही पाळू शकतो, आपण अजूनही पाळू शकतो. हे कालसर्प किंवा ह्याचा राहू दोष, केतू दोष, गुरु दोष तेव्हा नव्हते का? तेव्हाही होते, पण तेव्हा काळजी नव्हती. आज तुम्ही शनिवारी मारुती मंदिरामध्ये जा बरं, इतकी गर्दी, सगळ्या प्रकारच्या गाड्या तुम्हाला बघायला मिळतील. मग BMW मधनं माणूस येतो त्याला काय त्रास आहे? तू जर BMW आहे, मर्सिडीज मधनं येतो, बंगल्यात राहतो, 100 नोकर चाकर तुझ्या बाजूला आहेत, सगळे फोन घेऊन बाजूला आहेत, फोन हातात धरायला, तुझे बूट काढायला सुद्धा नोकर आहे. मग ह्याला तू सुखावत अवस्था म्हणतो ना, मग इथं कशाला येतोस? इथं येऊन तुझं काय? तुझं तेल तू वेगळं घेऊन येतोस, ते स्पेशल तेल शनीला, म्हणजे किती मूर्खपणा असतो हा. आपण काय करतोय हे जर कळत नसेल, देव हा भावाचा भुकेला आहे हे जर अगोदरपासून एवढ्या वर्षानुवर्ष घोकून आपण ऐकत आलेलो आहे, तर या देवतेला 10 रुपयाचं तेल घालून तुम्ही शांतता त्याच्यामध्ये होईल का? हा आपण विचार करणं गरजेचं. त्याच्यापेक्षा आपण आपली जर मानसिक अवस्था आणि वैचारिकता जर बदलली, तर मला असं वाटत नाही की कुठलं देवता कोप पावेल किंवा होईल. आणि कुलाचार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सध्याच्या काळात जी होते, झालंय काय की बऱ्याच जणांना आपले कुलदैवतच माहीत नाही, कारण अगोदरची पिढी गेलीच नाही, त्यांनी कंटिन्यू केलं नाही, तर त्याच्यामुळे पुढच्या लोकांना ते माहीत नाहीत. आणि आता कसं झालेलं आहे की आपण म्हणतो की समाजापुढं आज अक्कलकोट स्वामींचं नाव आहे, गजानन महाराजांचं आहे, शंकर महाराजांचं आहे, पंत महाराजांचं आहे, अजून बऱ्याच जणांचं काय किती महाराज असतील, हे सगळे आहेतच. पण कुलाचार करताना आपलं स्वतःचं कुलदैवत हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, हे कोणी विसरू नये. तुम्ही संतांची सेवा करा, पण संतांची सेवा करताना तुम्ही जर तुमचा कुलाचार कुलधर्म जर विसरलात, तर तुमच्या जीवनातल्या अडचणी ह्या जाणार नाहीयेत. मग याच्यामध्ये मनुष्याचं असतं की आम्ही सगळं करतो, म्हणजे आम्ही तर हे सगळंच करतो, दरवर्षी कुलदेवतेला जातो, मग ते बोडण करतो, अजून काही गोष्टी असतात त्या करतो, गोंधळ जागरण करतो, सगळं असतो, पण घरातली आजारपणं काही हालत नाहीयेत. मग अशा वेळी तुम्ही त्या मूळ आपल्या कुळापर्यंत जाणं गरजेचं असतं की कुठपर्यंत. कुठला ज्योतिषी तुम्हाला विचारतो का तुमच्या मुलाला त्रास झाला, आपण एक उदाहरण घेऊ, मुलाला त्रास झाला, मुलाचं असाध्य दुखणं झालं, मग हे दुखणं झाल्यानंतर मग त्याची पत्रिका दिली जाते, मग ती पत्रिका दिल्यानंतर ती बघितलं जातं काय दोष आहेत, आणि ते ठरलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की कोणाला आपण नावं ठेवायची हे अगोदरच ठरलेलं असतं. कुठेही आपण ट्रिपला गेलो किंवा कुठे गेलो ते कोणाला टार्गेट करायचं हे ठरलेलं आहे. त्यामुळे राहू केतू शनी मंगळ ह्यांना अगदी ही कॉमन 4 ग्रह आहेत की यांच्याशिवाय आपलं कोणी वाटोळं करूच शकत नाही, असा मनुष्याचा डोक्यामध्ये बसलेला आहे. आणि याचबरोबर ज्योतिषांनी, कारण सगळ्यात जास्त पैसा या 4 ग्रह कमवून देतात ज्योतिषांना,
हे त्याचं ही दुसरी दुर्दैवाची बाजू आहे त्याला. म्हणजे एवढं आपल्याला सगळं माहिती आहे, रोज नवीन उपाय, आज हे सांगितलं की उपाय, उद्या सांगितलं की तो उपाय. तर तसं नाहीये. कुलदेवतेचं तुम्ही करणं हे पहिलं. आणि आता जसं म्हटलं तसं की मुलाला अडचण आली, मग त्याच्या वडिलांना जसं एक घोड्याचं पुस्तकच ते डोळ्यासमोर ठेवा की हे कोणाचा मुलगा आहे, ह्या नवरा बायकोंचा आहे. मग त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यांच्यामधले काही दोष पुढे आलेत का? कारण बघा ना, नॅचरल रेसमध्ये धावणारा जो घोडा असेल तर तो जो जर धावू शकत नसेल, याचा अर्थ त्याच्यामध्ये जे रक्त जे फिरतंय हे मागच्या पिढीतनं पुढे आलेलं आहे. मग त्यांचं रेकॉर्ड काय आहे हे जसं त्या घोड्याच्या पुस्तकात बघितलं जातं तसं इथं पत्रिकेत ते बघणं गरजेचं आहे. किंवा आई वडील कसे आहेत. मग वडिलांचंही साधारण अवस्था तशीच होती. मग आजोबांचं कसं होतं आणि सुखाचा फॅक्टर किती होता. म्हणजे आपण एखाद्याची पत्रिका समोर दिली की फक्त त्या मुलाचं लग्न कसं जमेल आणि नोकरी कशी लागेल तर एवढंच बघता कामा नसतं, सुख कशामुळे प्राप्त होईल त्या व्यक्तीला हे बघणं गरजेचं असतं. फक्त पैसा आला, घोडागाड्या आल्या आणि चांगली उत्तम नवरा किंवा बायको मिळाली म्हणजे सुख आलं असं नसतं. एखादं सौंदर्यवान गोष्ट किंवा एखादं किमती मौल्यवान गोष्ट जर तुमच्याकडे असेल ना तर ती सांभाळणं फार जिकरीचं काम असतं. हा दुसरा भाग झाला. मग आपण तिथं बघतो का? तर नाही बघत. मग फक्त त्या मुलाच्या बाबतीत बघायचं. आता माझा जो आत्ताच्या याच्यात अभ्यास झाला तर हे बघितलं की कुलदैवत कुलचार आई वडीलच करत नाहीत. नाही, आम्ही आता एखाद्यांची दीक्षा घेतलेली आहे त्यामुळं आता ते सांगतील तसंच. यांच्या त्यांनी सांगितलंय काही करायची गरज नाही, आता मी जे तुला नाम देतोय तू जप, अगदी हरकत नाही. पण कुलाचार आणि कुलधर्म हे करणं प्राप्त आहे, हे करायलाच हवं. जसं कुलाचं तुम्ही पूर्ण तुम्हाला वाढवायचं आहे ही ताकद त्या फक्त त्या देवतेमध्येच असते, त्या तत्वामध्ये. देवता म्हणजे काय? ते तत्व. हे तत्व तिथं आहे. मी असं तुम्हाला म्हणेन हो का, एक काम करा, तुम्ही चितळ्यांच्या दुकानात जा आणि 2 किलो तांदूळ, 2 किलो गहू हे घेऊन या. आणि तुम्ही चितळ्यांच्या दुकानात आणि साखर 2 किलो घेऊन या. चितळ्यांच्या दुकानात गेलात आणि त्यांना सांगितलं 2 किलो तांदूळ, गहू आणि साखर द्या, तर ते म्हणतील वेडे आहात का तुम्ही, इथं कसं मिळेल? हे काय रेशनचं दुकान आहे? ते तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात मिळेल. आणि किराणा मालाच्या दुकानात जाऊन तुम्ही सांगितलं की मला बासुंदी आणि श्रीखंड द्या, तर किराणा माल म्हणेल मी काही मिठाईवाला आहे का, माझ्याकडे अमुक मिळतं. सांगाचा उद्देश असा, जी ऊर्जा तत्व असतं, ज्या देवतेचं ते साधन आहे किंवा ज्या देवतेतनं ते प्रगट होतं. नाही तर एकाच झाडाला चिंचाई लागल्या असतात आणि एकाच झाडाला आवळे, बोरं आणि आंबे पण लागले असते. भगवंतांनी हे निसर्ग तयार करताना एवढ्या लाखो गोष्टी निर्माणच केल्या नसत्या. पण ज्या अर्थी आपल्या पूर्वजांपासनं महादेव शंकराचं मंदिर, कालभैरवाचं स्वरूप शंकर आहे, म्हसोबाचं स्वरूप शंकरामध्ये येतं, पण ते त्यावेळची ती ऊर्जा वेगळी असते. तुम्ही कालभैरवाकडे बघितलं तर शंकराची, महादेवाचं ती ऊर्जा एक वेगळ्या स्वरूपात तुम्हाला कालभैरवाकडनं मिळते. मग तीच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला त्या तत्वाचे अभ्यास करून त्या तत्वाचे जे श्लोक मंत्र आहेत ते आत्मसात करायला लागतात किंवा ते त्याचं जप करायला लागतं. तेव्हा म्हणजे मग तुमच्या अडचणी त्या अनुषंगाने, म्हणजे जसं एखाद्या तापाला अमुक गोळी तसं तो मंत्र असतो. फक्त तो सांगणारा व्यक्ती जी असते ना ती मात्र त्याच्यात अभ्यास केल्याशिवाय ती सांगूच शकत नाही. पण हे लक्षात घ्या की तत्व आणि येतं कुठनं, तुम्ही कुठेही तुमचे कुलस्वामींनी किंवा कुलस्वामी केलात तरी उत्पत्ती ह्या ब्रह्मा विष्णू महेश ह्याच्या तिसरी बाहेर कुठली शक्ती नाहीये. म्हणजे फक्त जास्त म्हणलात तरी विष्णू आणि शंकर महेश यांच्यापासूनच कुलदेवता आणि देवीचं स्वरूप ह्याच्यापासूनच कुलदेवता तयार होतात. म्हणजे हा मूळ स्त्रोत आहे आणि या स्त्रोतापासून त्या शक्ती बनवलेल्या आहेत. म्हणजे एकाच गोष्टीत आपण जसे घरामध्ये म्हणतो की
इथं 10चा बल्ब वापरू, हॉलमध्ये 50चा वापरू, 100 वापरू, इलेक्ट्रिसिटी एकच आहे, पण प्रत्येकाचं प्रकाश द्यायची ही ताकद वेगळी आहे. तसं प्रत्येक देवतेचं तत्व आणि प्रत्येक देवतेचं कार्य वेगळं आहे. म्हणून तुम्ही अगदी महाराजांचं करा, स्वामींचं करा, सगळं करा, पण हे करताना फक्त तेवढंच नाही तर कुलाचार तुम्ही विसरू नका, की आपल्या कुलात काय रीती घालून दिलेल्या आहेत. तो त्या रीती घालून दिलेल्या नसतात, तर त्या अभ्यास करून त्याच्यावरती जसं एखाद्याला अनुभव येतो तसं त्या पुढं अभ्यास करून त्या पुढं तुमच्या आलेल्या असतात. की घरामध्ये अमुक गोष्ट करणं, आपण त्या सिरियलमध्ये बघत असतो की घराण्यापासून चुलीवरती शिरा करायचा. आता काल कुठल्या तरी मालिकेत सांगितलं होतं की आता तुम्ही म्हणाल फ्लॅटमध्ये चूल कुठनं आणू, ते शक्य नाही आहे. मग तुम्ही कसं सांगता की आम्ही चूल कुठनं आणणार? तर तुम्ही एखादी गोष्ट मनात आणली तर जिथं जी कुलदेवता असते, जिथं कुलदेवतेचं मूळ स्थान असतं, तिथं सर्व गोष्टी असतात. त्याच्याशिवाय ते करतच नाही. तिथं जाऊन करा. पण आम्हाला इथनं घर बसल्याच सगळ्या गोष्टी हव्या, म्हणजे तुम्ही तिकडं करा, आम्हाला इकडं अंगारा प्रसाद पाठवा, तसं नाही होत. तिथं तुम्हाला वैयक्तिक हजर राहणं गरजेचं असतं, पूर्ण समर्पित भावाने हजर राहणं गरजेचं असतं. मनुष्य ते करत नाही आणि मग त्या पत्रिकेमध्ये फक्त दोष सांभाळत बसतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी जो अभ्यास केला की आत्ताच्या मुलांची लग्न का जमत नाही, हा एक मुद्दाहून अभ्यासाचा करायचा आला. की आई वडील सांगतात आम्ही सगळं केलं आणि खरंच त्या मुलांच्या पत्रिका उत्तम असतात, की त्याच्यामध्ये असं कुठं दिसतच नाही की ह्याचं लग्न जमत नाही. पण दुसरा भाग असतो की ती व्यक्ती स्वतःचं शारीरिक संगोपन व्यवस्थित करत नाही. हा सगळ्यात आत्ताच्या याच्यामध्ये लग्न न होण्याचा सगळ्यात मोठा भाग आहे. की वाटेल ते बाहेरचं खाणं आणि मग त्या तब्येती, म्हणजे कोणाला नावं ठेवत नाही, पण जी अभ्यासाने फॅक्ट समोर आली ती सांगतोय की वाटेल आपलं दिनचर्या बदलणं, कधीही उठणं, कधीही झोपणं, रात्रभर बाहेर राहणं, मित्रांबरोबर फिरणं, मैत्रिणींबरोबर फिरणं, आपण कसंही दिसलं तरी चालणार आहे, आपले तब्येत कमी जाड होतोय आपण हे करत नाही. म्हणजे एकांचं आलं की माझ्या मुलीचं वय 35 आहे तर त्याच्यामध्ये तिचं लग्न का ठरत नाही आहे, पण त्यांचा फोटो मागून घेतला आणि त्या पत्रिकेत ते म्हटलं काहीच दोष नाही आहे. म्हटलं फोटो पाठवा. फोटो बघितल्यावर कुठल्याही ताईंना आपल्याला नाव ठेवायचा अधिकार नाही आहे. पण म्हटलं हेच कसं होईल शक्य, अवघडच आहे. एवढी जाड मुलगी ती, तर तिला प्रत्येक आई वडिलांना आपलं लेकरू हे उत्तमच वाटतं. हा स्वभाव धर्म आहे माणसाचा. पण इथं माणसांनी त्या मुलीला बाई ग तुझे ग्रह खराब आहे, तुझं नक्षत्र खराब आहे हे सांगण्यापेक्षा तू तब्येत कमी कर, म्हणजे तू एखाद्याला पसंत पडशील. एखाद्याला, तुम्हाला कदाचित विनोदी भाग हा वाटेल, पण सध्याची सगळ्यात गंभीर आणि गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे. विविध प्रकारचे केस रंगवा तुम्हाला त्याच्यात, पण त्याचे साईड इफेक्ट्स काय होतात ना हे कळणं गरजेचं आहे. जिथं जिथं केस रंगवले जातात, आमच्या डॉक्टरांनी किती जणांना सांगितलं, ज्यांना मूल होत नव्हतं त्यांना, की तुम्ही फक्त भुवया कोरणं बंद करा, तुम्हाला मुलं होतील. भुवयांचा संबंध परस्पर आपल्या गर्भाशयावरती असतो. गर्भाशयातली ऊर्जा ही आपल्या स्त्रीच्या भुवयांमधल्या ऊर्जेशी नियंत्रित केली जाते. म्हणजे मी अशी कित्येक उदाहरणं बघितलेली आहेत की भुवया कोरणं बंद करा. माझ्याकडंही एक हे आलं होत्या, त्यांनाही सगळं फिरून आल्या होत्या, A to Z साने सरांकडनं आल्या होत्या की काहीही नाही त्याच्यात. म्हटलं फक्त हे बंद करा. गणित काय आहे? आपलं शरीर हे गणितच आहे. प्रत्येक गोष्ट परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे ना, ही इतकी व्यवस्थित मोजून मापून सगळं दिलेलं आहे, आपण त्याचा ऱ्हास करून टाकतो. मग त्यांनी भुवया दिल्याच नसत्या तुम्हाला त्रास जर होत असेल तर, आणि त्या भुवया त्या कोरणं बंद केलं. बघा मगाशी सांगितलं ना, कापणं वेगळं, कोरणं वेगळं. मनुष्य कोरीव बांधकाम जेव्हा कोरलं जातं ना, तेव्हा एक प्रकारचं विशिष्ट बल वापरलं जातं. आपण कान कोरणाचं कोणतं नुसतं असं कानात थोडासा असा दाब देतो, त्याला कोरणं म्हणतात. ही कृती डोळ्यासमोर आणा.
म्हणून हे बुवया कोरणं म्हणजे तुम्ही तो विशिष्ट दाब जेव्हा आणता तेव्हा तुमच्या गर्भाशयामध्ये, त्या बाईच्या गर्भाशयामध्ये जे एन्झाम्स तयार होतात ना ते निष्क्रिय बनतात, म्हणून तिला मूल होत नाही. आणि हे तुम्हाला मेडिकल त्याच्यामध्ये हे येणार नाही. म्हणून हे इतकं महत्त्वाच्या या सर्व गोष्टी आहेत. जुन्या काळामधल्या माता भगिनी बघा, त्यांचे केस लांब होते, मग ते काम तेव्हा काही कापता येत नव्हते का, घरीच कापू शकले असते किंवा सगळं होतं. तेव्हाचा तुम्ही डोळ्यासमोर आणा, पायात जोडे. आता 90% स्त्रियांच्या कपाळावरती कुंकू नसतं. का? आम्ही जीन घालतो, जीनवर कुंकू लावणं नाही. मग संसार व्यवस्थित होणार नाही, लग्नही होणार नाही. मग आई म्हणते त्याच्यात काय झालं, अगदी एवढंच धरून बसायचं का? मूळच ते आहे. जर आज्ञाचक्रच तुमचं जर खराब असेल तर तुमच्या देहामध्ये बाकी तुमची चक्र व्यवस्थित राहणार नाहीये, तुमच्या देहामध्ये ती ऊर्जा उत्पन्न होणार नाहीये. मग हे खरंय का हो? असं होतं का? होतं. कसं होतं? मोर लांडोरांनी फक्त डोळ्यामध्ये बघून त्यांच्यामध्ये गर्भधारणा होते, म्हणजे तुम्ही विचार करा कसं होत असेल हे. कधी आपण विचार करतो? आपण फक्त हो का, बरं छान, एवढं बघून मोकळं होतं. पण हे भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे की तुला हे जगताना हे काही नीतिमूल्य तू वापर. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्या ह्या कुलाचारामध्ये केलेला असतो. प्रत्येक शब्दामध्ये, मंत्रामध्ये जे कुलाचार केले जातात तिथं सगळ्या, मग तुम्हाला ते दरवर्षी जाऊन नाशिकला शांतीबेनत्या करायला लागत नाहीत. नवग्रहाची शांती तिथंच होते. कुलाचार जेव्हा तुमचे केले जातात, अभिषेक तुम्हाला करणं गरजेचं आहे, स्वतः बसून करणं गरजेचं आहे. आणि हे जे करणं आहे ते करणंच आहे. बरं, तुम्ही फळाच्या अपेक्षा लगेच ठेवू नका. तुमचे अगोदरचे तुम्ही केलेले उद्योग, अगोदरच्या केलेल्या गोष्टी ह्या सुद्धा तुम्ही लक्षात आहेत. मग काही जण म्हणतात अहो मी काहीच केलं नाही, मी कोणाच्या आदत नसते, मदत नसते, कोणाला फोन पण नाही करत, मी आपली घरामध्ये एकटी बसलेली असते. तेही चुकीचं आहे. तुमच्या नशिबात जर कर्म आहे किंवा त्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करणं प्राप्तच आहे. म्हणजे एक वाक्य मी 1-2 दिवसापूर्वी वाचलं तर सुंदर आहे. आपण भगवंताला म्हणतो आज सगळं, म्हणजे मला आता हे सगळं प्राप्त दे, आज मागून घेतो. माझी मुलं चांगली राहू दे, मुलगी चांगली राहू दे, जावई चांगले राहू दे, सगळं चांगलं राहू दे, मला उत्तम आरोग्य सगळं आज लाभो. मग उद्यासाठी काय, उद्यासाठी काय ठेवलंयस मागायला? सगळंच आज तू जर त्या परमेश्वराकडे मागितलंस तर उद्या जगण्याचं तुझं हेतू काय? हा मनुष्य आपण विचार करतो का? तो हेतूचा विचार करत नाही. मग याच्यातनं काय होतं की मनुष्य ह्या पत्रिका ह्या घटनेमध्ये गुरफटून बसतो. फक्त माझे ग्रह वाईट आहेत आणि अमुक आहेत. मग जे पहिलं पान असतं, आणि ज्योतिषाकडे जायची गरज नाही, पहिलं पान उलगडा, तुमचं मुलाचं नाव असतं किंवा तुमचं नाव असतं, त्याच्यावरती अक्षांश रेखांश दिलेले असतात. कधीही ज्योतिष बघताना अक्षांश रेखांशाने बघत नाही. त्रिकोणात तुमच्या शनीच्या समोर मंगळ आहे आणि तो त्याच्यामध्ये असा आहे, ठीक आहे, माझ्या समोर एखादा गुंड राहायला आलेला आहे, पण मी त्याच्याकडे बघत नाही, तो माझ्याकडे बघत नाहीये, त्याचा माझा काही संबंध नाहीये, संपलं. मग तुम्ही तो अक्षांश रेखांश कशाला दिलेले असतात ह्याचा अभ्यासच नाही होत. आणि पहिल्या 4 ओळीतच अक्षांश रेखांश दिलेले असतात की तिथनं सुरुवात, तिथनं करा. कुठले ग्रह किती अंशावर आहेत हे त्याच्यामध्ये गरजेचं आहे. नुसता ताप आला, अंग गरम लागतं नाही, 99 100 आहे का 101 हे कळतो ना, आपण किती फॅरनहीट आहे ते बघतो आपण. नाही तर नुसतं ताप आला म्हणून इंजेक्शन डॉक्टर देत नाही. याचा अर्थ किती अंशावर, किती रेखांशावर तुम्ही आहात, तुमचा देह, हे कळणं हे गरजेचं असतं की तुमचे ग्रह कशा पद्धतीने तुमच्या पत्रिकेत फिरतायत हे गरजेचं असतं. आणि जेव्हा हे फिरत असतात त्या अक्षांश रेखांशावरनं त्या ज्योतिषाचा तो अभ्यास झालेला असतो, त्याला कळतं की तुमच्या घरामध्ये कुलधर्म, कुलाचार व्यवस्थित होतात का नाही, इथपर्यंत खोलात अभ्यास आहे. म्हणजे हो आम्ही सगळं करतो, आमच्याकडे सगळं करतो, मग मुलाच्या पत्रिकेमध्ये कसं काय अक्षांश रेखांश चुकले आले? कारण ज्योतिष त्याच्यात बघत नाही. ज्योतिषी त्याला काही गरजच लागत नाही, मागच्या जन्मीची योनीची काही गरज लागत नाहीये.
आत्ताचं नक्षत्र कुठलं आहे, आत्ताची आपली चंद्ररास कुठली आहे, पाश्चात्य रास कुठली आहे. कशाला पाश्चात्य रास पाहिजे? महिन्याप्रमाणे आपण भारतात जगलोय, चंद्र राशीप्रमाणे आपलं भविष्य पाहिलं जातं. ज्या पत्रिकेच्या घरामध्ये चंद्र लिहिलेला आहे आणि त्याच्यात जो आकडा आहे ही तुमची रास, हे विचारायला ज्योतिषी कशाला पाहिजे? इतकी सोपी गोष्ट आहे. मग जे चंद्र आहे, जे नक्षत्र आहे, मग लग्न रास त्याच्यामध्ये काढले जाते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मग 4 प्रकारच्या कुंडल्या त्याच्यात मांडल्या जातात. ह्या प्रत्येक कुंडलीमध्ये तुमचं मागच्या पिढीचं काय आहे ना हे येतं. म्हणजे काय? तर कुलाचार. पितृदोष आहे, यांना मातृदोष आहे, हो आहे, ठीक आहे, पण काय आहे हे कळलं पाहिजे ना. नुसतं आहे सांगून उपयोग नाही. कशा प्रकारचं आहे ते पत्रिकेत लिहिलेलं असतं. म्हणजे तो अभ्यासाचा भाग आहे, सांकेतिक आहे. म्हणून त्याच्यावर अक्षांश रेखांश हे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण जी पत्रिका अक्षांश रेखांशाने बघितली जात नाही त्याचा अभ्यास व्यवस्थित होऊच शकत नाही. नुसतं आमच्या मंगळ भारी आहे, मग भारीत मंगळ आहे, मग म्हणून ती मुलगी दोषी आहे, तिचं आयुष्यावर तिच्याशी लग्न करू नका, असं होतच नाही. त्याचा काही उपयोग आहे का? जवळ नाग पाळताय पण त्याचे विषारी दातच काढले असेल तर ते नागाचा उपयोग काय? पण आपण घाबरत असतो की याच्याकडे नाग आहे, कारण समोरच्याला माहीत नसतं ना दात काढलेले नाही आहेत. मग तसं पत्रिकेमध्ये तो ज्योतिषी काय करतात हे सांगतात. पत्रिकेमध्ये मंगळ स्ट्रॉंग आहे बरं का, म्हणजे लग्न करताना समोरचा मनुष्य त्याप्रमाणे बघून घ्या असं सांगतो आपण. कधी कारण आपल्याला त्या विषयात गेलोच नसतो. असा कधी प्रश्न विचारतो का की माझ्या मुलीचा मंगळ स्ट्रॉंग का? कारण त्याच्याकडे उत्तरच नसतं. तो मानतो म्हणून मला काय माहिती, तुम्ही जे जन्मवेळ दिली हे दिली मी त्याच्याप्रमाणे ते आखलं. पण तसं नाही आहे. ज्या पत्रिकेमध्ये मंगळ स्ट्रॉंग येतो याचा अर्थ कुलाचारामध्ये कुठंतरी त्या देवीचा कुठंतरी सेवा करताना काही 1-2 पिढ्यांपासून तो दोष राहिलेला असतो. आणि तो दोष राहिला असतो ना की परमेश्वराची एक हे असते, संकेत असतात ते, की जसं बापानी काही कर्ज ठेवलं ना की जसं म्हणतात ना की ते पोराने फेडायला पाहिजे. मग तसं इथं सुद्धा तुम्हाला जर काही आहे ते परमेश्वरी काही अभ्यासी ते संकेत आहेत की ह्या संकेतातनं इथपर्यंत तुम्ही आता त्याच्यात त्या गोष्टीत लक्ष द्या आणि इथपर्यंत या आणि परत सुरुवात करा, तुमच्या अडचणी दूर होतील. दादा याच्यामध्ये नाही तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. खूप जणांना माहिती असेल की नाही माहिती नाही की 1980s आणि 2000s मध्ये ज्यांची लग्न झालेली ना ते पेरेंट्सनी बरोबर मोठा मुलगा, एस्पेशली मोठा मुलगा, त्याची बायको मराठी मीडियमची चूज केली. तुम्ही ऑब्झर्व करा. खूप देशस्थ फॅमिली आहे पण कोकणस्थ मुलगी गेली. ते ह्याच्यासाठी होतं की ही मुलगी आपला कुळाचार पुढे करेल, चालू ठेवेल, कारण हा पोरगा काय मराठी पुस्तकं वाचणार नाही म्हणून हे मुद्दामून अशी लग्न करून घेतलेली. नाही होतं ना असं. आणि अजून एक ह्याच्यात कॉमन अजून एक फॅक्टर सांगतो की जो कॉमन बघायला मिळतो की हा आता तुम्ही व्हिडिओ जे ऐकतील त्यांच्याकडे सुद्धा हा बऱ्याच जणांकडे मिळेल की लग्न झाल्यानंतर आपल्या जेव्हा मुलगी लग्न होऊन घरात येते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अन्नपूर्ण घरामध्ये त्या मुलीबरोबर येते. ठीक आहे, तर सासू काय म्हणते की मला मिळालेलीच राहू दे. तिचीच आजी असते ती काय म्हणते नाही आपली परंपरागत आहे तीच राहू दे. आणि मग 3 त्या गोष्टी, त्या मूर्ती, मग 3 बाळकृष्ण, 3 अन्नपूर्णा या सगळ्या ठेवल्या जातात. पण आपण जसं आहे की आपलं आश्रम हे जे मनुष्याला भगवंतानी गाठून दिलेले आहेत की ठराविक वेळ झालं की वानप्रस्थाश्रम म्हणजे सगळ्यातनं मोकळं होणं, हे त्या सासूला पण कळलं पाहिजे की आता आली नसून मग ठीक आहे, मग तुझं बाजूला घे ना जरा. पण ते घेत नाही. ती म्हणते नाही की माझ्या आईने दिलेली आहे. ती ह्या सगळ्या डोक्यामध्ये असलेल्या कल्पना आहेत आणि ह्याने बरेच प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यामुळं हे समजून घेणं गरजेचं असतं की एका वेळी 3 गोष्टी मग त्या जुन्या गोष्टी भग्न होत जातात आणि तत्व आहे ती, मग ती घरामध्ये त्याप्रमाणे दूषित काम करायला सुरुवात करतात. त्यामुळे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत
की ठीक आहे, आता मी सून आली आहे माझ्या घरामध्ये, तर मी आता ह्याच्यातनं मोकळी होते आणि जरा बाजूला होते आणि आता मला देवधर्म करायला मला आता चांगला संधी आहे, आपण मुलाच्या संसारामध्ये लक्ष घालू नये. तर माझ्या या गोष्टी आहेत ना आत्तापर्यंत मी वापरल्या, आता जरा बाजूला करते. हा साधारण मनुष्याने विचार करणं गरजेचं आहे आणि तिला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. इथं होतं कसं की ती चालून जातं, चालून घेतलं जातं. तर तसं नाही. मग तुमचे अडचणी जीवनातल्या कधीच संपणार नाही आहेत. कारण कुलधर्म कुलाचार हे माणसाला करणं ज्याप्रमाणे लिहून दिलेले आहेत ना त्याप्रमाणे करणं हे गरजेचंच आहे. कारण ती एक प्रकारची शक्ती आहे आणि ही तुम्ही करायलाच पाहिजे. बाकी देवतेची तुम्ही कोणाची सगळ्या साधना करा, इतरही करा. साधना करतानाही लोक चुकीची वाटेल तशा करतात. एका ठिकाणी साधना करायची की मन शांत व्हावं, एका ठिकाणी साधना करायची उग्र करायची, म्हणजे शांतीचे सुद्धा कंपन तुमच्या देहात उत्पन्न होणार, उग्रतेचीही कंपन उत्पन्न होणार आणि अजून तिसरी कंपन म्हणजे सगळं एकत्रीकरण करून फक्त मन घाबरतं म्हणून कसंही होऊ दे, माझं चांगलं होऊ दे, हा फक्त त्याच्यामुळे मी निरोगी राहू दे, हा त्याच्या पाठीमागं फक्त असलेला उद्देश असतो. दादा एक सांगा ह्याच्यात की जो कुळाचार केला जातो त्याच्याने आताची जी पिढी आहे त्याला त्याचा फायदा होणार 100%. पण जी पिढी गेलेली आहेत म्हणजे गेले 25 जनरेशन्स आहेत त्यांना त्याचा फायदा होतो का? होतो. त्यांचा सूक्ष्म रूपामध्ये होतो अगदी 100% फायदा होतो. आणि सोपं बघा ना की आई वडील चाळीत राहत आहेत असं धरू, मुलगा शिकला, त्यांनी फ्लॅट घेतला, आई वडिलांना फ्लॅटमध्ये राहायला घेऊन गेला, झालं. मग हे मुलांनी केलं, मुलांनी सुख जे मिळवलं त्याच्यात आई वडिलांना पण त्यांनी घेतलं. पण हेच संस्कार जर चुकीचे असतील तर ते आई वडील चाळीतनं मुलाच्या घरी नाही तर वृद्धाश्रमात जातील. म्हणजे हाही संस्कार त्याच्यामध्ये लक्षात येणं गरजेचं आहे की आपण पहिल्यापासून ही परंपरा ही का पुढे जात नाही. म्हणजे आत्ताच्या मुलामुलींना सुद्धा काही नावं ठेवून उपयोग नाही आहेत. कारण त्यांना काय, त्यांना जर ते पाहायलाच मिळालं नाही, अनुभवालाच मिळालं नाही की आपल्याला ह्या पद्धतीने चालायचं. कारण आई वडील त्या अनुषंगाने वागतच नाहीत. आज किती जण आपण म्हणू की संध्याकाळी 7च्या आत घरात येतात. हा पायंडा जो पाळून जो सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये होता तर आज येतात का घरामध्ये? नाही. आज मुलं मुली रात्री 11-12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत काम करत असतात. त्यांचं काम केल्यावर येतात, त्यांची गणितं बिघडलेली आहेत, सगळं म्हणजे त्यांचे शारीरिक गोष्टी बिघडलेल्या आहेत. मग जेव्हा आपण म्हणतो की सारख्या आजारी असतात, पत्रिकेमध्ये काय राहू खराब आहे पत्रिकेत, अरे पण तुझा मुलगा दुपारी 2 वाजता उठतो, सकाळचं 2 वाजता उठतो आणि रात्री 12-1 वाजता चहा कॉफी पितो. मग परमेश्वरांनी आपली डायजेशन सिस्टमची वेळ ठरवलेली आहे, त्यांनी बदललेली नाही आहे. त्यांनी तीच ठेवलेली आहे की रात्री 12 ते 2-2:30 पर्यंत डायजेशन सिस्टम तेव्हा ती चालू होते. तो असं म्हणतो का की तू पैसे कमवतेस म्हणून मी माझी सिस्टम बदलतो? तर नाही बदलली त्यांनी. आणि आपल्या लोकांना आपण पैशाच्या मागे जातो. आपण कदाचित असंही तुम्ही म्हणाल की मग करायचं काय, म्हणजे रात्री कामच करायचं का नाही का? मग एक कुठंतरी तुम्हाला गोष्ट सोडणं प्राप्त आहे. मग त्या अनुषंगाने तुम्ही गोष्टी स्वतःच्या करणं कष्ट आहे. मग तुम्ही ते पाळत नाही, आचरण नाही, खाणं पिणं व्यवस्थित नाही, काही खाता काही पिता, कशालाही काही राहत नाही. आता किती पत्रिका आणि किती त्याच्यामध्ये ह्या गोष्टी अशा आहेत की मुलगा किंवा मुलगी ड्रिंक करतात का, मांसाहार करतात की ओकेजनली म्हणजे काय, शेण 1 चमचा खाल्लं काय आणि बादली बरं खाल्लं काय, शेणच खाल्लं आहे ते. मग ओकेजनली या शब्दाचा अर्थ काय? आम्ही कधी नाही करत, पण एखाद्याच वेळा आठवड्यातनं, म्हणजे महिन्यातनं 4 वेळा, आणि मग अगदी आम्ही नातेवाईक जमलो तर एखाद्याच वेळे. म्हणजे काय, म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की आपण पाळतोय कुठं. तेव्हा काय दारू नव्हत्या का? आपले पूर्वज काय दारू पिऊन झोपायचे का, दारू पिऊन घरामध्ये यायचे का? पण आपण ते कुळाचार पाळतच नाही, सगळे काढून टाकलेले आहेत. कित्येक कुटुंबियांना म्हणजे दुर्दैव आहे की आई वडिलांचं श्राद्ध पण करत नाहीत, केलेलं नाही. मग मुलं बघतात की आई वडिलांनीच त्यांच्या आजोबांचा आणि याच्यामध्ये ह्या गोष्टी केलेल्या नाही आहेत, तर मग मी का कराव्या?
किंवा म्हणजे करणं तेवढं महत्वाचं नाहीये, ही आजच्या मुलांची समज झालेली आहे. किती मुलं आज उठल्यानंतर अगदी मोठी जरी झालं तरी आई वडिलांना नमस्कार करतात. मला तरी वाटतंय की आपण आपली पिढी जोपर्यंत होती तेव्हा आपण घरातल्या सगळ्यांना मोठ्या माणसांना नमस्कार करून बाहेर पडायचो. का? कारण त्यांचे आशीर्वाद असायचे. आज ती जागा नाही, ती जागाच तुम्ही काढून टाकली आहे. कारण प्रत्येकाच्या बेडरूम वेगळ्या झालेल्या आहेत, कोणाकोणाशी संवाद नाही आहेत. मग पत्रिकेमध्ये ज्योतिषी बघतो का की संवाद आहेत की नाही? ते का नाही बघत? देताना तुम्हाला विचारतो, मुलीचं लग्न होत नाही पण मुलगी, काकू तुमच्या मुलगी कुठं झोपते? तिचं बेडरूम वेगळं आहे, आमचं वेगळं आहे. ती अमुक अमुक वेळेला येते, तिला काय ते चायनीज बिनीज लागतं, हे आई अगदी कौतुकाने सांगते. पण चूक कुठं झाली आहे हा तर ज्योतिषी सांगत नाही, कारण त्याला पैशाची गरज असते. तो पैसे त्याच्या मागे लागलेला असतो, त्याला गरजच नसते. मग हे सगळं असताना ग्रह नक्षत्रांना देवांना नावं का ठेवायची? ती त्यांच्या असं शनीने कधी सांगितलंय का की मला आज ह्या राशीला त्रास द्यायला जास्त आवडतो तर मी एक वर्ष जरा जास्त इथं राहतो त्याच्यात? तर नाही सांगितलेलं. मग भगवंतानी ही सृष्टी निर्माण करतानाच ती सगळी गणिती पद्धतीने निर्माण केलेली आहे आणि ही फक्त आणि फक्त अक्षांश रेखांश या पद्धतीने तयार केलेली. मी हा शब्द इतक्या वेळा मुद्दामून उच्चारतो कारण जो पत्रिका किंवा जो दोष अक्षांश रेखांश पद्धतीने काढला जात नाही त्या पत्रिकेतला दोषाचं निवारण होत नाही. आणि मग ते निवारण करताना त्या कुठल्या देवतांना तुम्हाला आवाहन करायचं असताना हा तो ज्योतिष अभ्यास असतो की मग त्याच्यातनं कळतं की अरे असं असं गणित आहे का, असा प्रॉब्लेम आहे का. प्रत्येकच पडलेल्या मुलाला प्लास्टर जर घातलं तुम्हाला फ्रॅक्चर आहे म्हणून तर तसं नाही चालत. कशावरती जोर पडलाय पडताना, तसं तुम्ही ह्या पत्रिकांमध्ये तुम्ही काय करताय त्यांना आधी यजमान आलं की त्यांना विचारा कुलाचार काय करता, घरात कुलधर्म कुलाचार काय चालतात हे आधी सांगा. हा प्रश्नच नसतो. आणि मग काय आहे ना तो विचारून घ्यायचा की आम्ही असं असं आहे हे करतो का, मग त्याच्यावरती मुलं पण करतात का. मग दोघांची मुलं आईबाप भारतात पुण्यात किंवा मुंबईत आणि मुलं अमेरिकेत, म्हणजे काय नाही तो आता येणार आहे सुट्टीवरती 4 दिवसासाठी तर मग तेव्हा आम्ही तिकडं जाऊ. मग देव तसंच म्हणतो ठीक आहे हरकत नाही, तुझा मुलगा येईल तेव्हा बघील, तसंच मी पण जरा फिरून येतो, तू आला येशील तेव्हा मी तिथं असेन की नाही मला माहीत नाही, मला वेळ झाले की मी पण तुमच्याकडे येतो. असं जर परमेश्वर म्हणलात तर, असा जर म्हणलात तर ह्याचा कधी विचार करतो आपण? म्हणजे परमेश्वराने सगळं तुमच्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचं. त्याला तेव्हा सुट्टी येणार आहे मग तेव्हा आम्ही जाऊन करू नाही. असं कधी म्हणतो का की गणपती भाद्रपदानंतर मी नंतर अश्विन मार्गशीर्ष औषध बसवतो? नाही. धर्माने स्थापित करून दिलं नाही की गणपती भाद्रपदामध्येच येणार आणि तेव्हाच त्याची स्थापना होणार. हे जर आपला धर्म सांगतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही तिकडं काही करून उपयोग नाही ना. सांगायचा हेतू नीट लक्षात घ्या. नुसतं माझे अडचण आहेत, माझं हे होत नाहीये, त्याच्या आधी ह्या गोष्टी सगळ्या आपण करतो का, या सगळ्या ह्या पद्धतीने आहेत का हे बघणं गरजेचं आहे. की माझ्यातनं काही चूक होत नाहीये ना. मी सगळ्या पोथ्या वाचते पण जी वाचायला पाहिजे ती वाचत नाही. आज कुठल्या कुलदेवतेचं किंवा कुठलं कुलदेवत संस्थान असतं त्याचं स्तोत्र किंवा हे नसतं असं होतच नाही, की त्यांचं नाही असं होत नाही. त्या देवतेचं तुम्हाला करणं हे प्राप्त आहे. कारण काय की त्यांच्यामुळं तुमचं कुळ आज ओळखलं जातं. मग त्याच्यामुळं ओळखलं जातं. मग कशासाठी काही समाज दाखल्यांसाठी भांडतोय की आम्हाला अमुक अमुक दाखले द्या, कशासाठी? कारण आज त्यांना सिद्ध करायला लागतंय ना. ते आम्ही याचे या कुळाच्या सिद्ध करतायत. ते का करतायत? कारण महत्व आहे ना. पण आपण इथं ते महत्व घेत नाही. कारण इथं फक्त परमेश्वराने आपल्याला 24 तास 24 आवर्स त्यांना मी 1001 रुपयाचं अन्नदान केलं की त्याला मला इथे इफेक्ट पाहिजे असं मनुष्याचा व्यावहारिक दृष्टिकोन जर भगवंताच्या प्रती असेल तर ते भगवंत महाराज कोणीही तुम्हाला मदत करणार नाहीत. त्याचं कारण असं की आपण काय त्या तत्वाला देतोय अंतरात्म्यातनं हे कळणं महत्वाचं असतं.
आणि ते कळत नाही. म्हणून कुळाचार कुलधर्म हे ज्याचा नसेल तर कुलधर्म कुलाचाराची पुस्तकं बाजारामध्ये अवेलेबल आहेत. आपण तिथं जाऊन शोधू शकतो की बऱ्याच जणांचं असतं आम्हाला आमचं कुलदैवतच माहीत नाही. मग काही जण म्हणतात हे, काही जण म्हणतात ते. माझं काय मत आहे, इकडेही जा तिकडेही जा, दोन्हीकडे जा ना, पण आम्हाला माहीत नाही म्हणून दोन्ही नाकारू नका. असं किती तुम्हाला तुमचं नुकसान होणार आहे किंवा फायदाच होणार ना कुठलाही. आपण एखाद्या मंदिरात जातो की तो म्हणतो अभिषेक करता येईल का, करता येईल, करतो. मग हे आहे का ते आहे याच्या भांडणात पडू नका म्हणून तुम्ही काहीच करत नाही, दोन्हीकडे जा. दादा याच्यामध्ये ना मी एक गोष्ट अशी ऑब्झर्व केली की माझी कुलदेवता शांतादुर्गा, समोरून ते प्रभाव वगैरे त्याच्यात काही दिसत नाही, पण जी मूळ मूर्ती आहे ती महिषासुरमर्दिनी. तेच आता एक हल्लीच एक व्हिडिओ, कालच बायको मला एक व्हिडिओ ऐकत होती, ती स्वतः ऐकत होती, माझ्या कानावरती पडला की जेवढ्या पण कुलदेवता आहे ज्या कन्सिडर केल्या जातात त्या एका ना प्रकारच्या महिषासुरमर्दिनीच आहेत. अगदी एकाच तुम्ही महिषासुरमर्दिनीला तुम्ही अगदी आरवा तर तुमच्यापर्यंत तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. अगदी अगदी अगदी. आता तुम्ही आपण जसं सर म्हटलं तसं तुळजाभवानीचं आपण जर मूळ स्वरूप बघितलं किंवा महालक्ष्मीचं मूळ स्वरूप बघितलं तर बघा कसं वेगळ्या स्वरूपाचं येतं. जसं ते म्हटले की त्या स्वरूपातल्या त्या देवींचे ते अवतार आहेत आणि मग त्यांना नंतर तो म्हणजे मुखवटा हे केला जातो, ते हळद कुंकू किंवा तो जो शृंगार केला जातो आणि त्याच्यानंतर जे सौंदर्य येतं ते वेगळं येतं. पण मूळ आपण म्हणतो ना की मूळ सौंदर्यातलं देवीचं आता या काळात दर्शन घ्या किंवा त्याच्यात घ्या, तर ही तत्व मूळ ही वेगळी आहेत. पण नंतर जसं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स होत गेल्या तसं त्याच्यात आपल्याला समोर त्या गोष्टी येत राहतात. आता जिथं आपण म्हणतो की ह्याला बद्रीनाथ नाही, श्रीकृष्णाचं हृदय जिथं ठेवलेलं आहे तिथं म्हणतात की त्याच्यावरनं पक्षी जात नाही किंवा ध्वज तो एकाच बाजूला फडकतो. अभ्यासा काही ठिकाणी त्यांचा असा आहे ना की तिथं शाळीग्राम आहे, म्हणजे सजीव शाळीग्राम आहे की त्याच्यामुळं होतं. काही जणांची धारणा अशी आहे की नाही भगवंताचं हृदय तिथं आहे. काही जणांनी त्याच्यामध्ये केलं आहे की भगवंताचे अंतिम संस्कार त्याच्यामध्ये झाले होते. काही ठिकाणी आलं आहे की भगवंताचं प्रकाशाचा एक गोळा झाला आणि तो मग ह्याच्यात गेला. म्हणजे ओडिसाचं जगन्नाथ. मग ह्या प्रत्येकाने काही ना काहीतरी त्याच्या अनुषंगाने ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मग लोक काय होतं त्याच्यामध्ये उगाच तात्विक भांडत बसतात, मग त्याच्यामध्ये छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ तयार करत बसतात, ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव. हे करण्यापेक्षा ते भगवान श्रीकृष्ण तत्व काय आहे हे समजून घेणं हे गरजेचं आहे. त्याचं हे कसं काय झालं ते कसं काय झालं म्हणजे ह्याच्यामध्ये न पडता तुम्ही ते तत्व काय आहे ना ते तत्वाशी सांभाळून घ्या. आणि विष्णू आणि महेश ह्या तत्वांशीच निगडीत सर्व कुलदेवता असतात. त्यामुळे तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तरी चालेल, म्हणजे शंकराचं केलं तरी चालेल किंवा विष्णूचं केलं तरी चालेल, पण विशिष्ट शक्ती ही त्या स्वरूपात त्यांनी घेतलेली असते. नाही तर शंकरांनी ते स्वरूप घेतलंच नसतं, त्यांनी तो अवतार घेतलाच नसता, विष्णूंनी एवढे अवतार घेतलंच नसते. मग त्यांनी का घेतले त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येक अवतारातनं विशिष्ट शक्ती ही समाजाला प्रबोधन किंवा समाज जगण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा ह्याच्यासाठी ते अवतार घेतलेले आहेत. म्हणजे उगाचच नाही. अवतार या शब्दाचा अर्थच असा आहे की तो क्षणिक असतो, कायम नसतो. आपण मुलाला म्हणतो ना, अरे काय रे कुठं गेला तर काय अवतार करून आलायस. मग मुलगा कुठला देवतेचा अवतार असतो का. मग अवतार शब्दाचा अर्थ क्षणिक बदल, म्हणजे क्षणिक बदलाला हा अवतार शब्द वापरला जातो. म्हणजे आपण दत्तात्रयांचे किती अवतार झाले, अमुक देवतेचे किती अवतार झाले, क्षणिक बदललेलं ऊर्जेचं स्वरूप त्याला अवतार म्हटलेलं असतं. म्हणजे त्याला अवतार म्हणतात. की स्वामी दत्तात्रयांचा अवतार आहे किंवा अजून काही जण श्रीपाद श्रीवल्लभांना दत्तात्रय आपण म्हणतो किंवा अजून शंकर महाराजांना म्हणतो अवतारी पुरुष आहेत. मग हे जे आहेत ना, ही विशिष्ट शक्ती समाजापर्यंत देण्यासाठी ती विशिष्ट गोष्टी करत असतात, म्हणून त्यांना ते अवतार मानलं जातं.
म्हणून अवतार संपतो. आपण म्हणतो ना की यांचा इथं झाला आणि अवतार संपला. तर अवतार संपला कसा की तो आता परत मूळ रूपामध्ये आलाय, म्हणजे मूळ तत्वामध्ये आला. म्हणून शंकरांनी बरेच अवतार घेतलेले आहेत. कारण ती आपण जसं म्हणतो ना की उत्पत्ती आणि लय, म्हणजे आपण तत्वाचा अभ्यास केला तर ब्रह्म उत्पत्ती, विष्णू स्थिती आणि शंकराला महेशाला हे लयाचं स्वामी म्हटलेलं आहे. पण जर तुम्ही शास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला, जिथं लय होतो तिथंच उत्पत्ती होते. ज्या क्षणी लय होतो त्या क्षणी उत्पत्ती आहे. म्हणून शंकराचं महत्त्व का दिलेलं आहे तर हे महत्त्व दिलेलं आहे, जिथं लय तिथं उत्पत्ती. म्हणजे आत्ता दुधाच्या मध्ये तुम्ही दही घातलं, तो क्षण लगेच विरजणामध्ये रूपांतर होतं. त्या क्षणामध्ये रूपांतरित होणं. एखादी गोष्ट संपते आणि नवीन कण लाटली, तव्यावर पोळी टाकली, क्षणात कणकेचं रूपांतर पोळीत झालं. म्हणजे एक संपलं आणि ते संपतानाच नवीन उत्पन्न झालं. हे नीट समजून घेणं गरजेचं असतं, तात्विक गोष्ट समजून घेणं. म्हणून महादेवाला महत्त्व का दिलेलं आहे? महादेवतेचं पूजन म्हणजे सर्वात जास्त आपण जर देवतांचं जर बघितलं आपल्या ह्याच्यामध्ये की महादेवाचे अवतार आहेत. हे जे सर्व अवतार जे आहेत ते महादेवाला का महत्त्व दिलेलं आहे तर सर्व प्रकारचं म्हणजे राग, लोभ, मोह, मत्सर, माया, अहंकार हे सगळ्या अवतारावरती त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. आणि सगळे अवतार समाजाला दाखवला पण आहेत. अकराळ विक्राळ रूप सुद्धा शंकराने दाखवलेलं आहे. क्रोधाचं रूप पण दाखवलेलं आहे. प्रेमाचा भोले शंकर पण दाखवलेला आहे. महादेव पण दाखवलेला आहे. संगीताचं नटराजाचं स्वरूप पण दाखवलेलं आहे. म्हणजे हा जो महादेवाचा अवतार आहे, हाच अवतार आपल्या कुलदेवतामध्ये स्वामीच्या स्वरूपात जेजुरीचा खंडोबाराया महादेवाचा अवतार आहे. सांगायचा उद्देश हा की आपल्याला तिथपर्यंत पोचणं गरजेचं आहे. मग त्याला काय आवडतं ना, त्या तत्वाला ते तुम्हाला देणं प्राप्त आहे. जेजुरीला गेलं, मग तिथं आपण साध्या शंकराच्या मंदिरात जाऊन खोबरा आणि हळद तो हे केला तर ते त्याच्यात चालत नाही. पण ते जेजुरीलाच का? अवतार आहे. क्षणिक ती ऊर्जा समजून घ्या. ऊर्जा क्षणिक अवतार, क्षणिक कार्यासाठी निर्माण केलेलं. तेव्हाच्या घडलेल्या गोष्टींच्या अनुसार एखादं वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी प्रत्येक तत्वांनी काही विशिष्ट अवतार घेतलेले आहेत. समाज प्रबोधनासाठी अवतार घेतलेले आहेत आणि समाजाला त्यांनी फक्त ज्ञानच दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांचा अवतार विष्णूचा अवतार आहे. ज्ञान समाजाला दिलं. त्यांनी बाकी काही केलं का? राज्य केलं का? करू शकले असते, एवढे विद्वान होते. त्यांनी त्यांचं ज्ञान प्रदान केलं आणि त्यांनी त्यांचा अवतार झालं. ते म्हणले की मला आता 16व्या वर्षी संपतो. सगळ्या भावंडांसाठी थांबून त्यांनी तो स्वतःचा अवतार संपवला. मग असं आज आपण वयाच्या 60व्या वर्षी पण म्हणतो नाही माझं अजून मला 100 गाठायचे, आम्हाला अजून हे करायचं आहे. पण मग ज्ञानेश्वरांना का नाही इच्छा झाली एवढं की आपण पण एक 100 गाठावी? सहज गाठले असते. मग अभ्यास कुठं करायचा आहे? किंवा आपण एखाद्या गोष्टीचं जेव्हा एखाद्या तत्वाशी समर्पित भावाने आपण स्वतःला तिथं समर्पित करतो तर ते माऊलींनी 16व्या वर्षी नंतर मोह ठेवला नाही आहे जगण्याचा. श्वासाचा मोह ठेवला नाही, जगण्याचा मोह ठेवला नाही, संसाराचा मोह ठेवला नाही. कारण समाज, सृष्टी, ज्ञान हाच त्यांनी संसार समजला. तो त्यांनी केला आणि अवतार सांगितला त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. किंवा जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांनी म्हटलं की आता माझा अवतार संपवायची वेळ आलेली आहे. म्हणजे जे कार्य, मग अवतार म्हणजे काय? कार्य. मग स्वामींनी काय केलं? कार्य. शंकर महाराजांनी काय केलं? कार्य. गजानन महाराजांनी काय केलं? कार्य. मग ही त्यांनी कार्य करून अवतार संपवलेत. पण उगमस्थान जे आहे तिथं आपण कधी म्हणतो का नर्मदा एवढी वाहतीये, गंगा एवढी वाहतीये, मग ज्याचं मूळ स्थान आहे तिथनं एवढंच पाणी निघतं. मग विशाल कुठं होतं? मग जर मूळ स्थान जर एवढंच असेल तर मग पुढं एवढा नर्मदेचा प्रवाह, गंगेचा प्रवाह निर्माण कुठनं होत जातो? त्या मुळामध्ये कोण कोण येऊन मिसळतं?
म्हणजे महत्त्व कशासाठी येत आहे, तर मुळाशी येतं. मूळ स्थान कुठं आहे, तिथं आहे. तिथनं नर्मदा प्रगट झाली, तिथनं गंगा प्रगट झाली, पण तिथं एवढंच आहे. तिथं मोठा फ्लो नाही आहे, तिथं एवढंच आहे. आणि त्यातनं ते झालंय. अर्थ असा की कुलचार किंवा कुळधर्म हे त्या एवढ्याशा सूक्ष्मातनंच निर्माण झालंय आणि नंतर त्याचा वृक्ष झालेला आहे. मग तो आपण समजून घेतला पाहिजे की आपला कुलधर्म काय आहे, कुलाचार काय आहे, आपले पूर्वज कसे वागत होते, त्यांनी काय केलं, हे आपण कधी आपल्या पिढीला पुढच्या सांगतच नाही आणि आपण ते करतच नाही. आपल्या पिढीत कोणाला दोष होता का हे आपण सांगत नाही, त्याचा अभ्यास होत नाही. आपण फक्त हे का आज सांगायची वेळ येते किंवा आली. इतके पॉडकास्ट झालेत आत्ता की अमुक थोडंसं कुठं ग्रहाची कुठल्या दशा बदलली की अमुक ह्याचं तमुक होणार, याचं ते होणार, त्याचं ते होणार, असं ती भीती लोकांच्या मनात करू देणं मन कमकुवत झालेलं आहे. मला एखाद्या गोष्टीची साधना करायची, मी आज पारायण करतोय, हे जर माझं स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून जर केलं ना तर त्याचा उपयोग नाही होणार. माझा त्या तत्वाच्या प्रती समर्पित भाव आहे, ते तत्व काय ते ठरवेल ना. तुम्ही ठरवूच शकत नाही, कुठला डॉक्टरही ठरवू शकत नाही तुमचा श्वास आत्ता चालू तो ठेवू शकतो का नाही, ते फक्त तो विधाताच ठरवू शकतो. मग सगळंच जर त्याच्या हातात असेल तर मग तुम्ही इतर गोष्टी कशासाठी करताय, त्याला समर्पण करणं गरजेचं आहे. कित्येक जणांचं आत्ता मला 5-6 SMS येऊन गेले की आम्ही दत्तात्रयांचा आता ह्याच्यात दत्त जयंती आहे 27 का 28 पासून पारायणाचा सप्ताह चालू होतोय, तर आम्ही करू का. म्हटलं करा, मनात शंका आहे का. त्यातल्या दोघींनी सांगितलं हो म्हणजे त्रास होईल. म्हटलं मग नका करू. हो पण मग काय त्रास होईल. म्हटलं तो अनुभव घ्या आणि मग मला सांगा काय झाला तर. मला मळमळते जर असं गाडीत बसताना म्हटलं तर मळमळणारच आहे, कारण त्या मळमळण्याला तुम्ही आठवण करून दिली. पण म्हणजे तुमचा त्या तत्वावरती विश्वास नाही. आणि मागच एका निरूपणात सांगितलंय की ज्या स्त्रीला रजोनिवृत्ती येते, म्हणजे तिला परत कधी पिरियड्स येत नाहीत, मोनोपॉजतनं ती पुढं गेलेली असते, तर त्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टींचा म्हणजे दत्तात्रयांच्या पोथीमधल्या कुठल्याही श्लोकाचा तिच्या गर्भाशयावर परिणाम होत नाही. मग एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे. अजून वेगळं काय सांगायचं. आणि झाला एखाद्या मुलीने वाचला, आमचे डॉक्टर तर सांगायचे सगळ्यांनी वाचा. हे परमेश्वराने निर्मित केलेलं आहे ना, त्याच्यावर विश्वास पाहिजे. तो बघेल काय करायचं ते. मग तरी समाजासाठी जसं म्हणलं तरी टेंबेस्वामींनी वेगळी पोथी बायकांसाठी किंवा आपण म्हणतो की त्यातले काही श्लोक करून केलेत ना. मग जर केलेत तरी आपण समोरच्याला विचारत असतो मी वाचलं तर चालेल का, म्हणजे हा मूर्खपणा झाला. जर दिलेलं आहे आखून, त्यांना दत्तात्रयांचेच अवतार समजायचे, हे जर दिलेलं आहे तर मग तुम्हाला शंका नको ना यायला. आणि परमेश्वर आपलं वाईट करतच नाही. आपल्याला बऱ्याच जणांचाच हा परमेश्वरालाच दोष असतो की सगळ्याकडे आम्ही करतो, सगळं करतो, पण परमेश्वर काही आमच्याकडे बघतच नाही, काय कळतच नाही, काय चुकतंय ते. कारण तुम्ही परमेश्वराकडे अपेक्षा ठेवता हेच मोठं तुमची चूक आहे. तुम्ही सर्व घरातले AC तुम्ही चालू करायचे आणि त्याचं बिल भरू शकत नाही म्हणून त्याला परमेश्वराला दुःख व्यक्त करायचं, हे चुकीचं आहे. तुम्ही गोष्टी करायच्या आणि त्याच्यामध्ये परमेश्वराला दोष द्यायचा चुकीचा आहे. तुम्हाला आखून दिलेलं सगळे कुळधर्म, कुळाचार, संस्कृती सगळं दिलेलं आहे, तरी तुम्ही त्याचं पालन करत नाही, हे तुमच्याकडे आहे, तुमचं आहे. म्हणजे मनुष्य सद्विवेक बुद्धी जागृत अवस्थेत ठेवत नाही. आणि ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी एकदा बघावं की आपले शरीर याच्यानं कसे आहे, आपण आहे का. आणि चुकीच्या अर्थाने या शब्दाचा म्हणजे वाक्याचा अर्थ काढू नका की याच्यामध्ये आहे. पण आज जसं म्हणतो की फिजिकल फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे. मग त्याला ते पत्रिकेशी त्याची तुम्ही जोड देऊ नका. मग पत्रिका चांगली असेल ना तर मग कसाही माणूस असेल ना तर त्याचं लग्न होईल, तर तसं नाही होत. तुम्ही स्वतःचं एक उत्तम स्वतःचं आरोग्यही ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि मग जिथं प्रेम भाव येतो तिथं मग बाकी शरीर वगैरे काही राहतच नाही. प्रेम असेल तिथं बाकीच्या गोष्टी नगण्य असतात, मग तिथं पत्रिकाच राहत नाही.
किती लव्ह मॅरेजमध्ये म्हणतो आपण पत्रिका नंतर बघून, ते म्हणतो आम्हाला काय गरज आहे, आमचं प्रेम आहे, ती जाड आहे का बारीक आहे मला त्याच्याशी घेणं नाही, माझं प्रेम आहे, विषय संपला. मग तुम्हाला तिथं तो विषय राहतच नाही. मग मी कुठला त्याच्यामधला मार्ग निवडलाय ना, हे खूप महत्वाचं आहे. आणि आता सुद्धा आता मार्गशीर्ष चालू झाला म्हणजे फक्त आता आपण म्हणतो की माता भगिनी जसं गुरुवारी पूजा करत असतात, मार्गशीर्षाची ते सगळं मांडून वगैरे छानपैकी पूजा करतात. ह्याच्यामध्ये ती पूजा मी का करते हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा. म्हणजे दत्तात्रयांचं करणं मला तुम्हाला आनंद मिळून करताय का, त्याच्यामधलं गमक काय आहे त्या पूजेमधलं ते मला माहिती आहे का. म्हणजे मी का पूजा करायची मार्गशीर्षामधले गुरुवार, किंवा मार्गशीर्षात ते का केलं जातं, तर याचं गमक तुम्ही शोधा ना की काय आहे ते. नुसतंच आता हे पण करतात सकाळी संध्याकाळी त्याच्यात उपास करा, मी का उपास करते हा प्रश्न स्वतःला विचारा. सगळे करतात, गुरुवारचा उपास असतो म्हणून मी करते, तर त्या उपासाला अर्थ नसतो. खरंच माझा भाव त्या तत्वाप्रती आहे का, होऊ शकणार आहे का. आणि जर होत असेल मग तुमचं डोकं दुखतंय, मग मला हेच होत नाही, मग माझं आज उपास असल्यामुळे होत नाही, मग ह्या कंप्लेंट होता कामा नये. हे कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे आपण विषय सोडून बोलतोय, पण नाही, हे विषय धरूनच बोलतोय, कारण ती एकरूपताच साध्य होत नाही. मग मार्गशीर्षातले गुरुवार करताना तर मग ती का करता हे तुम्हाला स्वतःला माहिती पाहिजे. मी काय प्राप्त करण्यासाठी मार्गशीर्षातले गुरुवार करते, किंवा काय मग ती साधना आहे का एक प्रकारचं काही गणित आहे, हे सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. घरामध्ये सत्यनारायण का करतो, घरामध्ये सत्यविनायक का करतो, सत्यदत्त का करतात, ही जर कारणच माहीत नसतील तुम्हाला ह्या तत्वांची, का केलं जातं, श्राद्ध का केली जातात, कोणाचं करायला पाहिजे. वडील खुश आहेत पण आजोबाच जर हे नसतील, मुक्त नसतील, तर वडील काही करू शकत नाहीत. मग आजोबा व्यवस्थित आहेत की नाही हे बघायचं असेल, मग समोरच्या माणसाचा परत लगेच पहिला प्रश्न येईल, मग माझ्या आजोबांना मुक्ती मिळेल की नाही, कसं करेल. सिंपल गोष्ट आहे, मागाही सांगितली, परत एका ओळीत सांगतो. आजोबांचा दोष असेल तर वडिलांच्या आणि मुलाच्या पत्रिकेत साधारण दोष सारखे असतात, लगेच कळतं की हे पिढ्याचे जे दोष आहेत ते. मग त्या ज्योतिषांनी मागून घेतले पाहिजेत, तिन्हींनी मागितले पाहिजेत, त्याचे काही खुणा आहेत. मग ह्याला वाचवणारं कोण आहे, माझ्याकडे सगळं आहे, तर फक्त कुलदैवत आहे की ते तुम्हाला काही झालं ना तरी हे वाचवतच. म्हणजे ही काळ्या दगडावरची रेख आहे की कुलदेवतेची सेवा ही सर्वोच्च सेवा आहे. इतर तुम्ही सेवा म्हणजे आई वडिलांचं नाव घेतल्यानंतर कुलदेवतेचं नामस्मरण फक्त जरी रोज केलं ना तरी तुम्हाला इतर काहीही करायची गरज लागणार नाही. इतकं कुलदेवतेचं आणि कुलाचाराचं महत्त्व आहे. तुम्ही वर्षात 100 पूजा करा, 100 अन्नदान करा, काहीही करा, पण जर जो कुलाचार तुमच्या कुळामध्ये चालत आलेला आहे तो जर तुम्ही करत नसाल तर तुमच्या इतर करणाऱ्या गोष्टीला काहीही अर्थ राहत नाही. त्यामुळे कुलाचार हे होणं गरजेचं आहे. मग तिथं हे मिळत नाही तर तुम्हाला असं कधी जाणवलं, म्हणजे आता समजा हा व्हिडिओ ऐकल्यावर की नाही आमचं देवस्थान ते आहे पण तिथं कोण कुलाचार करणारं नाही आहे आणि आम्ही कोणाकडे करायचं, तुम्ही SMS-मध्ये लिहा, मी तुम्हाला शोधून देतो त्या देवतेच्या इथं कोण आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मदत पण तुम्ही मला जर हे जे पाठवलं की माझ्या मुलीचं लग्न का होत नाही, मी उत्तर देऊ शकत नाही. आधी तुमचं तुम्ही शोधा. म्हणजे रेडीमेड फक्त ती काय जादू नाही की त्या अमुक फक्त हातामध्ये हे घातलं आणि 4 बुधवार केले की म्हणजे मुलीचं लग्न होईल, होणार नाही. आधी मुळात काय आहे ना, ते मूळ स्वच्छ करा, म्हणजे झाडाला बहर हा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुलाचार आणि कुळधर्म हे महत्त्वाचं आहे, आपण शोधून काढलं पाहिजे. आणि कुलाचार केलाय का नाही, आणि मग ठीक आहे आता राहिला आहे तर मी 2 महिन्यांनी जाऊन करते, लगेच करा. ज्यावेळी आपल्याला कळतं ना की ही गोष्ट माझ्याकडे राहिलेली आहे ती लगेच जाऊन करा. असं समजा की माझं मोबाईलचं बिल आहे की मी आत्ता भरलं नाही तर माझी लाईन बंद होणार आहे, ते भरतो की नाही आपण, लगेच क्षणात भरतो, लगेच ताबडतोब रिचार्ज मारतो, कारण आपण तिथं राहू शकत नाही. मग असं आपली मनाची अवस्था करा की कुलदेवतेशिवाय मी राहू शकत नाही.
आणि कुलदेवतेमुळेच माझं घराणं व्यवस्थित चालू आहे. आणि हेच शास्त्राने सिद्ध केलेलं आहे की कुळधर्म आणि कुलाचार हे होणं गरजेचंच आहे. हे आजही पद्धती आहेत आणि तुमच्या पुढच्याही पिढीला ह्याची सवय लावा. परत एकदा सांगतो, घरामध्ये 2-2, 3-3 अन्नपूर्णा, कृष्ण, गणपती असतात. जर एखादी सासूची अन्नपूर्णा सर्वोत्तम असेल, सोन्याची असेल, चांगली असेल, अगदी अर्धा किलोची असेल आणि सुनेनी पितळी आणली असेल, तरी ती सोन्याची अन्नपूर्णा बाजूला काढावी. आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. म्हणजे वनात जाऊ नये, असं वनात जा असं सांगत नाहीये, पण संसारातनं आता निवृत्ती घ्या, पुढच्या ह्यांना जरा तुम्ही सहाय्य करा. म्हणजे नाहीतर होतं कसं की ती आलेली सून म्हणते माझं कपाटातच ठेवलं, सासूबाईंचंच सगळं आहे, मग मी कशाला करू. हा भाग पण एक आपण वैचारिकतेने लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून वानप्रस्थाश्रम फक्त जुन्या काळी होता, आता नाहीये असं नाहीये. कशात सगळ्यातनं मोकळं होणं याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. आणि तो प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. आपली गणपतीची मूर्ती आज एवढ्या वर्ष होती ना, ठीक आहे, आपण ती बाजूला ठेवू, विसर्जन करू. आता सुनबाईला आपण हे देऊ, आता तिचं राज्य आहे. मी एवढ्या वर्ष केलं, सासूबाईंचं केलं, त्यांनी स्वतः नाही. हे आपल्या जे तुमच्या कुळधर्मामध्ये काही काही उजव्या सोंडेचा गणपती असतो, काही विशिष्ट देवता असतात. म्हणजे हे मुद्दामून सांगतो, काही विशिष्ट देवता असतात, विशिष्ट टाक असतात की ते पूर्व पारंपार त्याचं पूजन होत आलेलं असतं. ते मात्र तुम्ही पूजणं गरजेचं असतं. पण त्या देवता वेगळ्या आहेत आणि ह्या देवता वेगळ्या आहेत, कारण ते कुलदैवत असतं आणि त्या कुलदेवतेचे टाक केले जातात त्याच्यात. आणि इथं ह्या मूर्त स्वरूपात असतात. म्हणजे गणपती, कृष्ण, अन्नपूर्णा हे मूर्त स्वरूपात आपण वापरतो, तर त्या तुम्ही बदलू शकता. आणि टाक जर कुठं अगदी पूर्वजात म्हणले की नाही हा आमच्या खापर आजोबांपासूनचा आहे, त्याला भोग पडलंय, पण नाही, तो विसर्जन करा. कारण तो तुमचा खापर पंजोबांचा तिथं करण्यापेक्षा तो भंग पावलाय आणि ते बदलणं गरजेचं आहे. म्हणजे तिथं भावनात्मक होऊन त्याचे पूजन करत राहू नका. असे कित्येक बघितलेले आहेत मी की त्यांचं कौटुंबिक ऱ्हास झालेलं आहे, घरामधली माणसं वेडी झालेली आहेत. त्याचं कारण असं की जुन्या काळातल्या गोष्टी त्यांच्याकडे सापडलेल्या होत्या की ज्या भंग पावलेल्या होत्या. आणि आपलं शास्त्र सांगतं, जी गोष्ट भंग पावते ती ताबडतोब, म्हणजे इंग्लिशमध्ये विथ इमिजिएट इफेक्ट विसर्जन करायची, कोणालाही विचारायची गरज नाही. त्यामुळं ह्या गोष्टी पाळल्यात तर तुम्ही उत्तम प्रकारे हे करू शकता. आणि आपल्या शास्त्रामध्येच एक सर्वोत्तम उपाय दिलेला आहे. ज्या मुलीचं लग्न ठरत नाही, जर तिला काही दोष असेल, ती जर सोमवारी घरामधनं एक कलश पाणी घेऊन त्या शंकराच्या पिंडीवर तिने वाहिलं, ते ओतायचं नाही, त्या शंकराच्या पिंडीला तिने हात लावायचा असतो, तर त्या मुलीचे पत्रिकेतले असलेले दोष हे जाऊ शकतात. हा एक उपाय मला माहिती आहे. हा राहूचा सुद्धा उपाय आहे, तो सुद्धा तो जाऊ शकतो. म्हणजे एवढं सोपं गोष्ट असताना मी बाटलीत घेऊन जाऊ का, मी थर्मासमध्ये घेऊन जाऊ का, मग तिथं गेल्यावर ओतून घेऊ का, तर हा तुमचा प्रश्न आहे. पिंडीवरती जेव्हा तुम्ही ते जल अर्पण कराल, ओतणं नाही, ह्याला जल अर्पण असंच म्हणतात. अर्पित भाव असणं म्हणजे आपल्या अंतर्मनातनं त्या तत्वाशी एकरूप होणं, ह्याला अर्पण करणं असं म्हणतात. आणि ओतणं नाही म्हणजे असंही विचारतात की म्हणजे त्या पिंडीवर ओतायचं का, तर ओतणं नाही. ओतणं म्हणजे नकोय म्हणून फेकून देतो आपण, त्याचा परत वापर होत नाही. म्हणून जे जल अर्पण केलं जातं ते कमंडलूमध्ये छोट्या घ्या, ते काढून घ्या आणि मग तिथं त्याच्यात अर्पण करा. तर एवढी काही सोप्या 2 गोष्टी आहेत. बाहेर नंदी असतो, नंदीला नमस्कार करून आत जा. नंदी हा गेटपास आहे, बाहेर आहे, हे शंकराचं वाहन आहे. त्यामुळं जिथं जिथं वाहन आहे, जिथं जिथं विष्णूची मूर्ती आहे, तिथं गरुडाची मूर्ती असते. ते गरुडाला नमस्कार करा आणि मग स्वामींना नमस्कार करा, कारण ते वाहन आहे. म्हणजे ते तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातं. ते घेऊन जायची जबाबदारी त्या वाहनाची असते. तात्विक गोष्टींनी आपण ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं पाहिजे. मंदिरात गेल्यावरती
आपण त्या कासवापाशी 1 मिनिट थांबणं गरजेचं आहे. कारण ते कासव आपल्याला या सर्व षडरिपू आतमध्ये घे आणि मंदिरामध्ये प्रवेश कर हे सांगत असतं. तिथं मन शांत करणं गरजेचं आहे. त्यामुळं कुलदैवत, कुलाचार हे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते प्रत्येकाने करावे असं मी जे शिकलो त्याच्यात तरी सगळ्यात सर्वोच्च उच्च स्थानावरती ह्या गोष्टी आहेत. बाकीचं तुम्ही काय साधना करायची ते हे तुमच्यावरती आहे. तर थांबू. श्रीराम. दादा एक थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड करतो की आता असा एक प्रश्न तर नक्कीच येणार की आम्ही स्वामीचा करतो, शंकर महाराजांचा करतो, मग कुलदेवीचा मंत्र किती वेळा म्हणावा ते असा प्रश्न येतो. आता मी माझं एक्झाम्पल देतो. देव माझा गेले 2.5-3 वर्ष चालू आहे. देव माझावरती लोगो स्वामींचा आहे. स्वामींच्या किंवा शंकर महाराजांच्या दत्त संप्रदायामधलं कंटेंट देव माझावरती असतं. 1000 एपिसोड्स अंदाजे तर झालेच असतील. मी गेले 3 वर्ष नाही, गेले 10 वर्ष मी फक्त कुलदेवीचीच जप करतो. मी स्वामींचा जप करतच नाही. पण मग जर मी फक्त कुलदेवीचा जप करतो मग स्वामी, आता जे तुम्ही बघितलंच की जे ज्ञानगुरू असे एक भेटत गेले, एवढे प्रगल्भ माहिती देणारे व्यक्ती भेटत गेले ज्यांनी काही अपेक्षा न ठेवता दिली, मग असे कसे मला भेटत गेले? नाही, कसं असतं, आत्ता जसं मी पहिलं सांगितलं की हे सगळे अवतार आहेत. मूळ आहे महादेव. म्हणजे महादेवाची जर तुम्ही उपासना केलीत किंवा दत्तात्रयांची जर उपासना केलीत तर दत्तात्रयांची उपासना करणं म्हणजेच तुम्ही स्वामींची पण उपासना करण्यासारखं आहे. त्यांची करणं म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांची करण्यासारखं आहे. हे अंशात्मक अवतार, ह्यांना काही विशिष्ट कार्यासाठी जन्माला घातलेलं असतं किंवा ते त्यांचा अवतार झालेला असतो की तेवढं कार्य करायचं आणि आपण तत्व अवतार संपवायचा आणि ते मूळ तत्व तसंच राहतं. आता तुम्ही जे कुलदेवतेचं करता की ती सुप्रीम पॉवर आहे. म्हणजे खालच्या कोर्टात काही निकाल लागो, फायनल डिसिजन हे सुप्रीम कोर्टात होतं. तर कुलदैवत हे सुप्रीम पॉवर आहे आणि सुप्रीम पॉवरची जेव्हा साधना करता किंवा तुम्ही जप करता तेव्हा त्याच्यामध्ये इतर गोष्टी ह्या येतातच. पण आता स्वामींचं जर केलं तर त्याच्यात कुलदैवत येत नाही. म्हणजे एखादी गोष्ट मूळ असणं, आपण तसं जर म्हणलं तर मग आपल्याला ही जी 12 ज्योतिर्लिंग आहेत, मग ह्या ज्योतिर्लिंगांमध्ये जायलाच नको. मग आपण म्हणू माझ्या घरातली शंकराची पिंडी आहे, ही तोच महादेव आहे. तिथं विशिष्ट प्रकारची ऊर्जा आहे. मग ती ऊर्जा आपल्याला घेणं गरजेचं आहे. ते विशिष्ट प्रकारचं स्वरूप आहे. मग ते घेण्यासाठी तुम्हाला तिथं जावं लागतं. त्याच्यासाठी म्हणजे ती 12 ज्योतिर्लिंग आहेत. पण इथल्या घरामधल्या म्हणजे ती ताकद नाही का, तर ती नक्की आहे. पण ती ताकद इथं नाही आहे. मग ती तुम्हाला तेवढी येणार नाही. तिथं गेल्यानंतर जे मूळ आहे, म्हणून म्हटलं की मुळाशी जाणं कुठल्याही गोष्टीची शहानिशा करताना आपण मनुष्य मुळाशी जातो. तर का जातो? कारण जिथनं कुठं उत्पत्ती झाली आहे ना ते कळणं गरजेचं असतं. मग कुठलाही विषय असो मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि मुळासकट उपटला पाहिजे. झाड वरच्यावर छाटलं तर परत फायदा येणार, पण मुळासकट जर उपटलं तर ते परत ते झाड येत नाही. मग हेच मूळ, जसं आता सांगितलं की कुलदेवता आणि जसा तेव्हा तुमचा जन्म झाला तर ह्या 2 देवतांनीच म्हणजे तुमचा पिंड तयार केला. मग त्याची साधना करणं हे तुम्हाला क्रमप्राप्तच आहे. पण ह्याच्याबरोबर तुम्ही इतरही साधना करू शकता जर केली तर. पण ह्यांची केली म्हणजे त्यांचं केलं तर तसं नाही. कारण दोघांच्याही कार्यपद्धती आणि ऊर्जात्मक पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे जसं महाकाल हा जसा म्हणतो की महाकालाचं स्वरूप जर बघितलं तर त्याचं नावातच महाकाल आहे. म्हणजे त्याचे भीषण स्वरूप आहे त्याच्यामध्ये. म्हणजे रादर त्या मंदिरामध्ये तुम्ही गेलात तरी एक अशी भीषणता जाणवते. असं पावित्र्य किंवा आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर कसं एकदा छानपैकी आपल्याला आनंद वाटतो, तर तसं नाही. त्याचा अवतार तो महाकालाचा आहे. मग तसं इतर दुसऱ्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात शंकराच्या तर तुम्हाला तसं थोडासा भाव बदलतो. पण मुळात ती अस्ताची स्थिती आहे, असतं. तर प्रत्येक शंकर मंदिरामध्ये ती भावना जागृत होत नाही जी जर समजा तुम्ही कृष्णाच्या मंदिरात गेलात, रामाच्या मंदिरात गेला, जो भाव उत्पन्न होतो ना, किंवा विष्णूच्या मंदिरात आहे, कृष्ण राम म्हणजे विष्णूचंच मंदिर झालं, तर तो जो भाव उत्पन्न होतो तो इथं होत नाही.
कारण मूळ काय आहे तर अस्त तत्व आहे, म्हणजे अस्त हे ते तत्व आहे, मग त्याप्रमाणेच ते काम करतं आणि हे त्याचे अंश आहेत. मग तसं जर असतं, जसं आपण हे म्हणलं की मत्स्य अवतार, वराह अवतार, तरी मग असं लोक खातात. मग ते दत्तात्रयांचं नाही, ते क्षणिक का घेतलेलं आहे ना, म्हणून अवतार हे खूप त्या प्रत्येकाचं कार्य झाल्यावर ते मोकळे झालेले आहेत. मग आता ज्यांनी फक्त अगदी स्वामींचं मी म्हणतो की तुम्ही दिवसभर करत असाल तर करा, पण त्यातला 1 मिनिट जर तुम्ही जर तुमच्या कुलदेवतेचं जर करत नसाल तर ह्या करण्याला काही उपयोग होणार नाही, नक्कीच होणार नाही. कारण तुमचं कुळ तिथं जोडलं गेलेलं आहे. स्वामी तारून नेतील, स्वामी तुमच्या बरोबर असतील, स्वामी संकट हरण सगळं करतील, सगळं तत्व त्याच्यामध्ये A to Z सगळ्या गोष्टी. पण जे किती एक अजून सोपं करून सांगतो, आई वडिलांचं प्रेम हे किती डुप्लिकेट आई वडील तयार झाले तरी येणार आहे का? मी आई वडिलांसारखा आहे तुझ्या. मग स्वामी हे देवतेसारखे आहेत, बरोबर, ते प्रेम देतील, तुम्हाला सगळं देतील, पण आई वडिलांचा जो हात फिरेल, आई वडिलांचं जे प्रेम तुम्हाला नुसतं जवळ घेतल्यावर प्राप्त होईल, हे कोणाच्याही जवळ प्राप्त होत नाही. म्हणून ती म्हणच आहे ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विण विकारी, की काही जरी झालं तरी आई वडिलांची म्हणजे काय झालं, मुळाची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण तसंच कुलदेवतेची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आणि जर असं म्हणलं की नाही कुलदेवाची जागा हे घेऊ शकतात, तर त्यांनी त्याच्याशी मी तात्विक आणि धार्मिक हा वाद घालायला समोरासमोर समाजापुढे तयार आहे की नाही, हे तसंच आहे आणि तसंच राहणार. त्याच्यात इतर तुम्ही सगळ्या गोष्टी करा, हरकत नाही, पण कुलदेवतेचं करणं आणि कुलाचार करणं हे खूप महत्त्वाचंच आहे आणि हे गरजेचंच आहे. दुर्दैवाने लोक करत नाहीत, हा त्यांची अडचण आहे, पण त्यांनी ते करावं असं मला वाटतं. की कुलाचार आणि कुलधर्म हे व्हायला पाहिजे. कुलाचारामधला आत्ता तुम्ही प्रश्न विचारला, विषय 1 मिनिट वाढतोय, पण हरकत नाही की कुलाचारामधला जो स्वयंपाक असतो तो त्या घरातल्या गृहिणींनी करायचा. आपण काय करतो की आता आम्ही आंबेजोगाईला जातो, म्हणजे अंबाजोगाई ही आमची कुलदेवता आहे, म्हणजे मग ते आपण एक गुरुजींना सांगतो की तुम्ही स्वयंपाक करा तिथं. त्याच्यामध्ये ते गुरुजी सगळं स्वयंपाक म्हणजे जे काय देवीला लागतं ते सगळं करतात, पण ह्याच्यामध्ये आपल्या घरातल्या स्त्रीचा सहभाग हवा. विशिष्ट 1-2 पदार्थामध्ये त्या स्त्रीचा सहभाग, म्हणजे नाहीतर काय होतं, सगळं तुम्ही रेडीमेड घेता आणि रेडीमेड घेतल्यानंतर तुमचा सहभागच नाही. तर तसं नाही आहे. म्हणजे कुलाचार करताना त्याचं जे गोडाचं असतं, एखादा गोड पदार्थ असतो, तर तो पदार्थ तरी आपण घरनं करून घेऊन जाणं गरजेचं आहे किंवा तिथं करणं गरजेचं आहे. पण तुम्ही जर रेडीमेड घेतलं ना तर त्याचा उपयोग होत नाही, निश्चित होत नाही. मग अख्खं सगळं करता तर त्याचा उपयोग होणार नाही. ते तुम्ही घरनं, म्हणून घरातल्या स्त्रीची इन्व्हॉल्वमेंट खूप गरज असते. म्हणून म्हटलं ना की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याला म्हणजे आज आपण घरामध्ये सत्यनारायण करतो, एखादं घरामध्ये ही कार्य करतो, बोडण करतात किंवा सगळं करतात, तर मुलींना साडी नेसायचं माहीतच नसतं. की गुरुजी पण हल्ली सांगतात हां पंजाबी घातलंय का मग ती ओढणी पुढं घ्या. नाही, तुम्ही जेव्हा साडी नेसलेली असताना साडीचा पदर असा करताना तेव्हा जी ओटी येते ही तुमच्या उदरामध्ये एक प्रकारची विशिष्ट ऊर्जा उत्पन्न करते. ओटी अशी नसते, अशी भीक असते आणि अशी ओटी असते. भीक मागताना अशी मागतो माणूस, हा घाल माझ्या झोळीत टाक, पण ओटी घेताना अशी असते. एक हात मागं असतो आणि एक हात पुढं असतो आणि अशी तिरकी घेतो आणि आपण ते असं घेतो. म्हणजे ओटी घेताना ती जर कुठं जायला लागते, इथं लागते, उदराशी लागते. मग हे उदराला लागणं ही कृती, तो नारळ, ते श्रीफल, ते तांदूळ त्या उदरामधले ती ऊर्जात्मक अवस्था निर्माण करतात की त्या स्त्रीच्या शरीरामध्ये ती अवस्था, ती ऊर्जा निर्माण होऊन ती जेव्हा घरात अन्न शिजवते ते सगळं त्या घरातल्या माणसांना तुम्हाला मिळतं. म्हणून काही घरातल्या गोष्टी वास्तविक ज्या आहेत ना, की पोळी असो, आता जनरली काय झालं 95% लोकांकडे पोळ्याला बाई असते. पण माझं स्वतःचं असं मत आहे किंवा मी 1-2 ऑब्झर्व केलेलं आहे की मुलांची तब्येती बिघडायच्या, तर मी त्यांना सांगितलं की पोळ्या तुमच्या घरातल्या कोण करतं, तर ते म्हणते पोळ्यानं बाई आहे. म्हटलं निदान मुलांना तुम्ही करून खायला घालत जा, तुम्ही इतर खा.
आणि काही औषध न घेता त्या मुलांच्या तब्येती म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. का झालं? कारण ती बाहेरच्या स्त्रीची ऊर्जा ती घरात आपल्या तिची जी असेल ना ती आपल्या घरात काम करायला सुरुवात करते आणि तिची काय आहे ते आपल्याला माहीत नसते. मग इथं जी गोष्ट आहे म्हणजे काही इतक्या म्हणजे खुडणं, म्हणजे एखादी आपण गवार त्याच्यामध्ये असते किंवा काही कोथिंबीर खोडायची असते, तर खुडणं म्हणजे काय? तर खोडणं म्हणजे तुम्ही एक प्रकारची ऊर्जा एका ठिकाणी साठवून ठेवणं. ही त्या घरातल्या बाईकडनं म्हणजे कामवाल्या बाईकडनं कधी करून घेऊ नये, हे घरातल्या बाईनेच करावं. कारण जेव्हा पालेभाजी एखाद्या घरातल्या स्त्रीला जर काही मानसिक त्रास, पिरियडचा त्रास किंवा पाठीचा त्रास असेल ना आणि तिने साधी कोथिंबिरीची किंवा आपली मेथीची गड्डी जर खुडली ना तरी तिचा त्रास जातो. म्हणजे इतकी ताकद आहे. पण तिने ती खाली बसायला पाहिजे जमिनीवर. हल्लीच्या आहे ना खाली जमिनीवर बसता येत नाही. ठीक आहे, वर बसून ते खुडा. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या सगळ्या आपल्या आपण कधी कुलाचाराचे पदार्थ बघा, म्हणजे कुलदेवतेला जो प्रसादाचं प्रसादीय ताट केलं जातं भोजनासाठी, त्याच्यातले जे पदार्थ जे प्रत्येक वापरले जातात ना तर ते प्रत्येक पदार्थ हे विशिष्ट शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणारे, रस तयार करणारे असे असतात. म्हणजे कुठल्याही भाज्या किंवा कुठल्याही त्याच्यामध्ये नसतात. आता गोव्यामध्ये राहणारे म्हणजे तिकडच्या भाज्या, तुमचा तिकडचा पिंड काय आहे त्या अनुषंगाने त्या देवतेला तिथं भोग चढवलेला असतो आणि ते त्या जेवणात असतं. म्हणजे साऊथमध्ये गेल्यानंतर डोसा खाल्ला तर तिथं गेल्यावर तुम्ही किती डोसे खा, तुम्हाला पित्ताचा आमवाताचा त्रास होणार नाही. पण पुण्यात खाल्लं तर आमवाताचा त्रास होईल. पुण्यातल्या माणसाला मिसळ भजी खाल्ली तर त्रास होणार नाही, पण त्या माणसानं जर खाल्लं तर त्याला इथला तो त्रास होईल. त्याचं कारण का? तर भौगोलिक अवस्था. मग अशी जी ह्या गोष्टी ज्या आहेत या प्रत्येक ठिकाणी त्याचा तो अभ्यास करणं आणि हे खरंच कुलदेवतेचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये घरामधले निम्मे प्रॉब्लेम फक्त ह्यांनी सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे. श्रीराम. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा